यादी सुरू करूया मला वाटतं. हो. गुड इव्हनिंग ऑल. सगळ्यांचं मी जीविदातर्फे आपल्या बेसिक जिओग्राफी कोर्सच्या साठी स्वागत करतो. काल आपला हा कोर्स चालू झाला. 10 सेशनचा हा कोर्स आहे. त्याच्यातलं काल कार्लेकर सरांनी बेसिक जिओग्राफी हा आपल्याला टॉपिक घेतला होता. आणखी त्याच्यातनं त्यांनी बेसिक जिओग्राफीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याविषयी आणखी त्याच्याबद्दलचे जे थेरीज आहेत आणि त्याही पुढे जाऊन अजून काय काय नवीन संशोधन चालू आहे याविषयी माहिती दिली. काल त्यांनी सांगितलं आपल्याला की मुख्यतः जॉग्राफी हा विषय आहे जो पृथ्वीच्या भूपृष्ठावर घडणाऱ्या घटनांवरती जो अभ्यास असतो त्याला जॉग्राफी असं महत्वाचं म्हटलं जातं. आणि काल सरांनी एक थोडंसं इंट्रोडक्शन दिलं होतं की आपल्याला भूरूपावरती जे काही ताण आणखीन प्रेशर येतं याच्यातनं अनेक लँडफॉर्म्स बनतात. आणखीन त्याच्यातनं आपल्याला आपल्या आजूबाजूचे हे सर्व गोष्टी दिसत असतात. आपण त्यांनी काल सांगितलं होतं की आजच्या लेक्चर मधनं आपण ते जे लँडफॉर्म बनतायत तर त्याविषयीची माहिती घेणार होतं. त्यामुळे आजचं दुसरं लेक्चर हे अर्थातच जमिनीवरती आपल्याला दिसणाऱ्या भूरूप म्हणजे लँडफॉर्म्स या विषयावरती असणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याकडे डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई सर आलेले आहेत. त्यांचं मी जीविदातर्फे आणि तुम्हाला सर्व पार्टिसिपंट्स तर्फे स्वागत करतो. वेलकम सर. आणखीन मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सेशनची सूत्र हातात घ्यावी. पहिले सर आपल्याला ओळख करून देतील स्वतःची. आणखी त्यानंतर आजच्या विषयाकडे वळतील. मी आता थांबतो. आणखीन माझा माईक आणखीन माझा कॅमेरा दोन्ही बंद करतोय. ओव्हर टू यू सर. या अ, नमस्कार सगळ्यांना. खरं म्हणजे आयोजकांना धन्यवाद की या विषयाबद्दल बोलायला मिळालं. आणि मी माझं स्क्रीन शेअर करतो आणि बोलत जातो. माझं नाव सुरेंद्र ठाकूर देसाई. मी रत्नागिरीला गोगटे जोगळेकर महाविद्यालय म्हणून महाविद्यालय आहे. तिथे आता हे 30वं वर्ष आहे. मी या कॉलेजमध्ये शिकवतोय. पुण्यामध्ये एस पी कॉलेजमधून BSc MSc भूगोलामध्ये केलं आणि भूरूपशास्त्र या विषयामध्ये विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन केलं कार्लेकर सरांकडेच. किनारी भूरूपशास्त्र कोस्टल जिओमॉर्फॉलॉजीमध्ये PhD केली आणि गेली 30 वर्ष समुद्रकिनारी राहायचं त्यामुळे रत्नागिरीमध्ये राहतोय. आणि इथला समुद्रकिनारा कोकणातला जांभा खडक यामध्ये भटकंती माहिती गोळा करणं पाहणं असं काम मी करतो. आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. आणि मी माझाही कॅमेरा थोडा बंद करतो कारण मला खात्री नाहीये की सिग्नल किती चांगला असेल. ते शेअरिंगला आपण ती बँडविड्थ ठेवूया. त्यामुळे माझा कॅमेरा मी ऑफ करून ठेवेन आणि स्क्रीन शेअर करतो. 1 मिनिटावर स्क्रीन दिसायला लागला की मग आपण पुढे सुरू करूया. दिसतोय का स्क्रीन? हो सर, व्यवस्थित दिसतोय. अच्छा, धन्यवाद. तर आज आपण भूरूपांबद्दल माहिती घेणार आहोत. अगदी सुरुवातीला 2-3 गोष्टी मी अतिशय स्पष्ट करतो. अं, त्यातली एक गोष्ट अशी आहे की यातले बरेचसे फोटोग्राफ्स माझे नाहीत. मी ते ओपन सोर्स मधनं घेतलेले आहेत. काही माझ्या माहितीतल्या लोकांचे आहेत. आणि त्यामुळे फक्त वेळेच्या अभावी मला तिथे त्यांचं अॅक्नॉलेज करता आलं नाहीये. पण मी सुरुवातीला एक ओव्हरऑल अॅक्नॉलेजमेंट देतो की हे अनेकांचे इतरांचे फोटोग्राफ्स आहेत. साधारणपणे 40%, 50-60% माझे आहेत, पण काही इतरांचे आहेत. तर सुरुवातीलाच आपल्याला ते माहिती असू दे. दुसरं म्हणजे हा विषय जो आहे पूर्वे हा खूपच मोठा आहे आणि हा सगळा विषय 1.5 तासामध्ये मांडणे आणि त्याच्यामध्ये थोडा शेवटी वेळ आपल्याला जर का काही शेअर करायचं असेल त्याच्याकरता ठेवणे ही खूप मोठी कसरत आहे. आणि ही कसरत मी करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी प्रेझेंटेशन गेली 15 मिनिटापूर्वीपर्यंत करत होतो की हे टाकूया हे टाकू आता हे राहिल्यासारखं वाटतंय. आणि ते खूप मोठं झालंय आणि मला लक्षात येते की तरी काहीतरी राहिलंय. तर त्यामुळे खूप मोठ्या विषयाला हात घालतोय. तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्या परिसराबद्दल आपल्याला अधिक आस्था असणे हे अतिशय स्वाभाविक आहे.
आणि शिवाय पृथ्वीची जडणघडण जी काही झाली त्यामध्ये जास्त वाटा ज्यांचा आहे, उदाहरणार्थ पृथ्वीवर सगळीकडे आढळून येणारी गोष्ट काय आहे, जमिनीवर विशेष करून, तर ती नदी आहे. तर मग नदी आणि नदीची भूरूप हे अर्थातच स्वाभाविकपणे मोठा हिस्सा असणार आहे. आणि मग त्यामुळे प्रेझेंटेशन मध्ये पण तो थोडा मोठा झाला आहे. आणि मग जसं जसं पृथ्वीवरती आढळून येणारे घटक किंवा क्षेत्र किंवा भूरूपांची अबंडन्स म्हणजे बहुलकता ही जशी कमी कमी होत जाते, तस तसं मग थोडं प्रेझेंटेशन मधलं त्याचा भार पण कमी झाला आहे असं दिसेल. याचा अर्थ ती कमी महत्वाची नाहीये, किंबहुना काही काही वेळेला जास्त सुंदर आहे. आम्ही प्रयत्न केला की हा बायस कसा काढून टाकता येईल, पण मला माहिती की तरी तो राहिलाय. आणि याचं कारण आपल्या परिसरात काय दिसतं हे आधी आपण शिकूया, दूरचं माहीत करून घेऊया, आणि मग जसं अडेल तशी भर घालूया. अशा पद्धतीने हे प्रेझेंटेशन केले. तर या 2-3 गोष्टी लक्षात ठेवून आपण या सगळ्या विषयांकडे जाऊया. भूरूप हा विषय, याचा अगदी सोपा अर्थ जमिनीचे आकार असा देता येतो. आकार हा शब्द मराठीमध्ये दुर्दैवाने आपण साईज आणि शेप दोघांकरताही वापरतो. पण मी नेहमी साईज करता विस्तार हा चांगला शब्द आहे, आणि इथे आकार याचा अर्थ शेप किंवा फॉर्म असा आहे. आणि पृथ्वीवर जी जमीन आहे म्हणजे समुद्राच्या वर आलेला जो भूभाग आहे, ह्या भूभागाचे जे रूप आपल्याला दिसतात, डोंगर दिसतात, दर्या दिसतात, वेगवेगळ्या आकारांचे उतार दिसतात, नद्यांनी केलेले कोरलेल्या गोष्टी दिसतात, तर हे सगळं जे दिसतं ही सगळी भूरूपच आहे. जमिनीचं रूप वेगवेगळं दिसणं. आणि मग आता जमीन वेगवेगळ्या ठिकाणी आहे, ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दिसते. एका मुलाने मला हा प्रश्न 4 वर्षापूर्वी विचारला. तोपर्यंत मला हा प्रश्न कोणी विचारला नव्हता, पण त्यांनी विचारला होता की सर, भूरूप असं जर का म्हटलं तर भू याचा अर्थ पृथ्वी असा पण होतो, फक्त जमीन असं नाही होत. मग समुद्र तळाचे रूप याला भूरूप म्हणायचं का नाही म्हणायचं? तर आता प्रॅक्टिकली भूगोलाच्या मर्यादांमध्ये भूरूप ही पृथ्वीच्या जमिनीवरची असं गृहीत धरलं जातं. समुद्र तळाच्या रूपांचा अभ्यास वेगळा केला जातो मॅथेमेट्री म्हणून, म्हणजे सागर तळाच्या रचनांचा अभ्यास हे वेगळं विज्ञान आहेच. आणि तिथेही भूरूप आहेतच. म्हणजे जसं आपल्याकडे दऱ्या आहेत तशा समुद्राच्या तळाशी दऱ्या आहेत, पठारं आहेत. परंतु आज आपण त्यांच्याकडे बघणार नाही. आजच्या सेशनमध्ये 17 मध्ये आपण पृष्ठभागाच्या वरती म्हणजे समुद्र पातळीच्या वरती थोडक्यात म्हणून मी जमिनीचे आकार असं लिहिलंय. पृथ्वीच्या पृष्ठभागाची रूप आहे असं त्याला म्हणता येईल, फक्त आपण जमिनापुरतच आहे असं बघूया. 3 शब्द खाली मी लिहिले: भूरूपे, भू उठाव आणि भूदृश्य. तर हे म्हणजे कसं आहे की गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर संच आणि त्याचे उपसंच आणि उपसंच म्हणजे सेट आणि सबसेट्स असं आहे, किंवा छोट्याकडून मोठ्याकडे आहे. तर भूरूप आपण ज्याला म्हणतो हे काहीतरी एक दरी असते, एक कडा असतो, एक धबधबा असतो, एक बीच म्हणजे पुरण असते, चौपाटी असते, आणि मग हे भूरूप. आणि मग अशा म्हणजे धबधबा नुसतं धबधबा असू शकत नाही. तर धबधबा आहे म्हणजे नदी पात्र असेल, नदीला काठ असेल, काठावरती कदाचित डोंगर असेल किंवा काहीतरी सपाट पठार असेल, खाली तळामध्ये एखाद्या झळई असेल, अनेक गोष्टी असतात. या सगळ्याचं मिळून जो उंच सखलपणा होतो, हा उंच सखलपणा म्हणजे रिलीफ. त्यामुळे भू उठाव असा शब्द त्याला वापरतो आपण. उठावाचे नकाशे अलीकडच्या भाषेत आणि मराठीत वापरला जाणारा शब्द 3D असा. तर आपण 3D मध्ये कसं दिसेल असं, तर हा रिलीफ आहे, भू उठाव आहे. सोप्या भाषेमध्ये उंच सखलपणा असा शब्द आपण त्याला वापरू शकतो. आणि भूदृश्य, तर हे जे चित्र काढतात किंवा फोटोग्राफी करतात ते कायम शब्द वापरतात, तो म्हणजे लँडस्केप. आणि एखादी गोष्ट आडवी अशा अर्थाने तो आता आपण कम्प्युटरमध्ये पण वापरतो. म्हणजे वर्डमध्ये कागद उघडला की तो पोर्ट्रेट का लँडस्केप असं आपण करतो, पण इथे केवळ आडवा या अर्थाने तो शब्द भूरूपांच्या बाबतीत वापरला जातो. लँडस्केप म्हणजे भूरूपांचा समूह किंवा समुच्चय, त्यांनी मिळून जे तयार होतं ते भूदृश्य आहे. म्हणजे आपण कुठल्याही पर्यटन स्थळी जसं महाबळेश्वरला गेलो
आणि महाबळेश्वरच्या ऑर्थोसिट पॉइंट खाली जे दिसतं तर ते एक भूरूप नसतं, ते अनेक भूरूप शेजारी शेजारी आणि सुसंगतीने मांडलेली असतात. आणि मग ते जे दिसतं हे एक भूदृश्य आपल्याला दिसतं. आपण समुद्रकिनारी पोळणीवर बसतो असलो तर आपल्याला भूदृश्य दिसेलच असं नाही, पण आपण त्या पोळणीच्या शेजारच्या डोंगर कड्यावर गेलो की एकदम मोठा परिसर दिसायला, ती पुळण दिसते, त्याच्या मागे असलं तर एखादा छोटासा प्रवाह खाडी दिसते, त्याच्या पलीकडे उशीर दिसतं, समुद्राचा कडा दिसतो. आणि हे सगळं मिळून जे दिसतं ह्याचा एक लँडस्केप तयार होतो, म्हणजे भूदृश्य तयार होतो. तर आपण भूरूपांबद्दल आज बोलूया. लँडस्केप्स आणि त्याचे इव्होल्युशन आणि हा थोडा विषय मोठा आहे, तो आज आपण आजच्या पुरता बाजूला घेऊ. जेव्हा भूरूप असं म्हटलं जातं त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की म्हणजे हिमालय अख्खा पर्वत हे भूरूप आहे का? शास्त्रज्ञांनी किंवा अभ्यासकांनी कशाला भूरूप म्हणायचं आणि कशाला नाही याचा निर्णय करताना त्यांच्या लक्षात आलं की आपण किती दुरून पाहतो किंवा आपण किती समग्र चित्र पाहतो ह्यानुसार एखाद्या गोष्टीला भूरूप म्हणायचं का नाही हे ठरतं. आणि जेव्हा माणसांनी पृथ्वीच्या बाहेर गेले, पृथ्वीच्या वातावरणापासून दूर गेले आणि लांबून पृथ्वी बघितली, त्यावेळेला लक्षात आलं की अरे पृथ्वीवरती म्हणजे चंद्रावरून किंवा कुठल्या तरी अवकाशयानातून किंवा उपग्रहातनं अख्ख्या पृथ्वी गोलाचं जेव्हा प्रतिमा निघते त्यावेळेला लक्षात येतं की अरे ह्याच्यावर ठळकपणे दिसतात मग ही भूरूप आहेत का नाही. आणि म्हणून मग भूरूपांची काहीतरी प्रतवारी म्हणजे हायरार्की किंवा ऑर्डरिंग केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग एक पहिल्या दर्जाची भूरूप किंवा फर्स्ट ऑर्डर लँडफॉर्म्स असं म्हटलं तर पृथ्वीवरचे खंड आणि महासागर हे मुळात ते फॉर्मच आहेत ना. म्हणजे समुद्राच्या पातळीच्या वर डोकावणारे हे सगळे खंड आहेत. ते 5 आहेत का 6 आहेत का 7 आहेत याच्याबद्दल मतमतांतर अनेक आहेत. म्हणजे युरोप आणि आशियाला वेगळं पॉलिटिकली म्हटलं जातं पण तो सलग भूभाग आहे. 2 अमेरिका वेगळे म्हणायचे का नाही यानुसार ते आकडे बदलतात, त्याच्यात आपण पडूया नको. पण ही भूरूप आहे तर पहिल्या दर्जाची भूरूप म्हणून खंड आणि महासागर यांनाच पाहिलं. सो यू हॅव कॉन्टिनेंट्स अँड ओशन्स असं पाहिलं जातं. आणि मग त्यानंतर जगाचा नकाशा काढला पण जो सहसा बघतो म्हणजे पृथ्वी गोल म्हणून नाही, एक सपाट नकाशा जो बघतो त्या जगाच्या नकाशा पाहिला तर त्याच्यात आपल्याला जगाच्या नकाशावर सहजपणे दाखवता येतं असं काय काय असतं. मग तिथे पर्वत शृंखला असते, म्हणजे हिमालयाची एक साखळी असते. आणि हिमालय म्हणजे काही फक्त हिमालय नसतो, तर हिमालय म्हणजे आपण ज्याला हिमालय म्हणतो तर त्याच्यामध्ये हिमालय येतो, काराकोरम येतो, तिएनशान येतो, हिंदुकुश येतो, अराकान योमा येतो आणि पूर्वेकडच्या सगळ्या टेकड्या विशाई पटकई बोल. तर म्हणजे तिकडे अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, चीनच्या निम्म्या भागापासून ते ब्रह्मदेशातून म्हणजे म्यानमार पर्यंत पसरलेलं एक भलं मोठं काहीतरी येतं. तर ही एक पर्वत शृंखला आहे. रॉकी म्हटलं तर तशीच एक शृंखला आहे, अँडीज तशी आहे, आल्प्स तसे, सहारा वाळवंट हे जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसतं असं एक विस्तृत वाळवंट आहे. अरबस्तानचं वाळवंट आहे. धानीचे प्रदेश म्हणजे दख्खनचं पठार, मोठी जी पठार आहे दख्खनचं पठार आहे, ठळकपणे जगाच्या नकाशावर दाखवता येतं. सायबेरियाचं पठार आहे, कॅनडाचं पठार आहे, ब्राझीलचं पठार आहे. तर अशी जगाच्या नकाशावर ठळकपणे ओळखता येतात, दाखवता येतात इतकी जी विस्तृत आहे त्यांना दुसऱ्या दर्जाची भूरूप किंवा सेकंड ऑर्डर लँडफॉर्म्स असं समजलं जातं. आणि मग तिसऱ्या दर्जाची भूरूप जी आहे, तिसऱ्या याचा अर्थ कमी दर्जाची असं मात्र काही समजायचं कारण नाहीये. तर ही आकाराने लहान आहेत किंवा विस्ताराने लहान आहेत आणि ती स्थानिक आहेत, लोकलाइज्ड आहेत. आणि त्यामुळे त्याला थर्ड ऑर्डर लँडफॉर्म्स किंवा तृतीय दर्जाची भूरूप म्हणतात. आणि आपल्याला आज ज्याच्याबद्दल जास्त बोलायचंय ते हे आहे, कारण शेवटी आपण हिमालयात गेलो असं म्हणतो त्यावेळेला काय अख्खा हिमालय कवेत घेत नाही. तर आपण शेवटी हिमालयात जातो म्हणजे एका कुठल्या तरी मनालीला गेलो तर चंदीगड पासून निघतो आणि ते बियास नदीच्या काठाकाठाने त्या दरीतनं वर जातो. आणि मग बियासच्या उगमापर्यंतच कधी जर का मनालीतनं आणखीन वर बियास पर्यंत गेलो तर तिथे ती हिमनदी संपते आणि त्या नदीचा उगम येतो, तिथपर्यंत आपण जातो. त्यामुळे आपण हिमालयात जातो याचा अर्थ आपण हिमालयाच्या एका दरीमध्ये जातो, नदी काठावरून प्रवास करतो.
तर अशी सगळी येतात. आणि मग त्याच्यामध्ये नदीच्या दऱ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या दऱ्या आहेत, धबधबे आहेत, पुळणी आहेत, हिमवड आहे, टेकड्या आहेत, अशा अनेक गोष्टी येतात. तर ही सर्वसाधारणपणे भूरूपांची प्रतवारी केली जाते. मला माहिती आहे की आपल्याला अनेक जण उत्सुक असतील चित्र बघायला, पण ही चित्र आपण बघणारच होतो आणि खूप जास्त चित्र बघणार आहोत. पण थोडं आपल्याला एकदा जर का त्याचं म्हणजे त्याचं हे कसं होतं हे कळलं, तर मग काय होतं हे हे स्वाभाविक घडून जातं. जसं आपल्याला माहितीये की आपण जमीन असेल आणि वरून पाण्याचे थेंब पडायला लागले, तर जमिनीवर एक खळगाच तयार होईल, दुसरं काही होणार नाही. वरून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी जमिनीवर आघात होईल आणि तिथले जमिनीवरचे मातीचे कण आहेत ते विस्थापित होतील, म्हणजे ते उडून बाजून जाऊन पडतील आणि नवीन कणावर आघात होईल. आणि असं होत 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 तिथे एक खळगा तयार होईल आणि उडालेले कण आहेत त्यांचा आजूबाजूला काहीतरी एखादी नक्षी निघाल्यासारखं त्या बाजूला जाऊन सांगते. तर हा जो स्वाभाविकपणा आहे, हा असा स्वाभाविकपणा भूरूपांच्या निर्मिती प्रक्रिया समजून घेतली तर मग इतकं ते सोपं होऊन जातं की आपल्याला डोंगर बघितला की लक्षात येतं आणि हे हे ना हे ह्याच्यातूनच तयार होऊ शकतं, असंच झालं असेल. आणि ह्याचं पुढे काय होईल हेही आपल्याला एक अंदाज सहजपणे देता येतो. त्यामुळे मी सुरुवातीला थोडा सैद्धांतिक भाग सांगतोय. तर ही भूरूपं कशी तयार होतात, म्हणजे शेवटी नदी वेगवेगळी दिसते. जशी नदी भीमाशंकरला गेलं तर भीमा नदी जशी दिसते तशी ती वडूला दिसत नाही, तशी ती पंढरपूरला दिसत नाही आणि तशी कुडाल संगमला दिसत नाही. तर एकच भीमा नदी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दिसते. गंगेच्या बाबतीत तर भयंकरच स्थित्यंतर आहे. म्हणजे गंगा ही जशी कुठेतरी वरती म्हणजे भागीरथी म्हणून आहे पण टेहरीला दिसेल किंवा रुद्रप्रयागला दिसेल, तशी खाली तुम्ही आलात तर ऋषिकेशला वेगळी दिसेल, हरिद्वारला वेगळी दिसेल, वाराणसीमध्ये वेगळी दिसेल आणि ती बांगलादेशमध्ये गेलं तर ती वेगळीच दिसेल. तर ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी दिसते. तर ही वेगळी दिसते कारण तिची भूरूप निर्मिती वेगळी आहे. मग ती कशामुळे होते, तर ते करण्यामागचे 3 वेगवेगळ्या कारण किंवा त्यांची प्रक्रिया आहे. एक प्रक्रिया आहे खणून काढणे. तर झीज असा एक खूप सामान्य शब्द, असा एक गोलाकार शब्द ज्याच्यामध्ये काही बोलता येईल असा नॉर्मली वापरतात. इरोजन, डिग्रेडेशन असे वेगवेगळे शब्द आहेत, दोन्ही सारखे नाहीयेत, समानार्थी नाहीयेत. मी ते एक संकलन म्हणून एकत्र दिले. पण खणून काढलं जातं, नदी खणून काढते. पाणी वेगाने वाहिलं तर ते खणायला घेतं, झिजवायला घेतं. समुद्राच्या लाटा आपटतात त्यावेळेला त्या झिजवतात. वारा जेव्हा वेगाने वाहतो आणि त्या वाऱ्यामध्ये जर का वाळूचे कण असतील तर त्या वाळूच्या कणाच्या आघातांनी झीज होते. बर्फाचा मोठा ढिगारा, आणि बर्फ म्हणजे हिम म्हणजे आईस, ह्याचा मोठा ढिगारा की जो 1 किलोमीटर भर उंचीचा आणि त्यामुळे शेकडो टन वजनाचा आहे, हा सरकला तर लाकडावर रंधा मारावा तसा तो दगड खरवडत नेतो. तर असं खणून काढणे, ह्यातून अनेक भूरूपांची निर्मिती होते. आणि त्यामुळे असं दिसेल की सगळ्यांची खननाची भूरूप असा एक संच आपल्याला मिळतो. दऱ्या असतात, कडे असतात, खळगे फलोस तयार वाळवंटामध्ये, विस्तृत खळगे सहारा वाळवंटामध्ये वाऱ्याने वाळू उडवून नेऊन 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 इतके खळगे तयार केले, इतके खळगे भूमध्य सागराच्या पातळीच्या खाली गेले. इतकी वाळू उडवून खळगे तयार झालेली असतात. तर असं खननामुळे होतं. थोडी कमी आढळणारी भूरूप आहेत ती वहन म्हणजे वाहण्याशी संबंधित आहेत. कसं आहे की जे खणलंय ते तिथे टाकता येत नाही. म्हणजे नदीने समजा जर का गाळ गोळा केलं आणि नदीने पात्रातच गाळ ठेवलं तर नदीला स्वतःलाच वाहणं अवघड होईल. पण जशी एखादी वस्तू उचलली तर आपल्या जायच्या याच्या वाटेत ठेवत नाही, ती कुठेतरी दुसरीकडे नेऊन ठेवतो किंवा बाजूला नेऊन ठेवतो. तसंच ही सगळे जे भूरूप निर्मिती करणारे आहेत हे कुठेतरी ते वाहून न्यावं. आता हे वाहून नेण्याच्या कार्यक्षमतेकरता, ते टिकवण्याकरता सुद्धा भूरूप तयार करावी लागतात. थोडी कमी संख्येने पण करावी लागतात. जसं नदीला खूप उपनद्या येऊन मिळतात, भरपूर पाणी घेऊन येतात. तर अशा वेळेला ते पाणी नदीच्या पात्रात राहायला पाहिजे. आता नदी उगमापासून मुखापर्यंत जाणार आहे, ती समजा एक सरळ रेषेत वाहत गेली तर तिची लांबी किती असेल, त्याला मर्यादा आहे. ती शेवटी समुद्र आणि वरती पर्वत याच्यामध्ये स्थिती आहे.
आणि ती किती रुंद होईल याला सुद्धा म्हटलं तर मर्यादा आहे. पण अशा वेळेला नदीला खूप जास्त पाणी आपल्यामध्ये सामावून तर घ्यायचे, पण तिला लांबी तर वाढवता येत नाही. रुंदी वाढवायलाही मर्यादा. मग लांबी वाढवण्याचा तिचा मार्ग असतो ते म्हणजे ती वळणं घ्या. मग आपल्याला असं दिसतं की नदीने घेतलेली वळणं म्हणजे तिने आपली लांबी वाढवणं म्हणजे वहनाकरता केलेली सोय. तर अशी काही भूरूप आपल्याला दिसतात. नागमोडी वळण एक उदाहरण मी दिले, खूप लोकप्रिय उदाहरण आहे. दिसायला सुंदर असल्यामुळे लोकांना आवडत होते. आणि मग शेवटी असं आहे की हे सगळं जे गोळा केलंय, जे वाहून आणलंय ते कुठेतरी टाकायला पाहिजे, त्याचं संचयन व्हायला पाहिजे. आणि मग संचयनातनं निघालेल्या तयार झालेली भूरूप आपल्याला दिसतात. म्हणजे आपण समुद्रकिनारी गेलो तर स्वाभाविकपणे आपण गृहीत धरतो म्हणजे आपण पुळणीवर गेलो, बीचवर गेलो. म्हणजे समुद्रकिनारी गेलो म्हणजे कड्यात गेलो असं कमी वेळेला दिसतं. बहुतेक जण समुद्रकिनारी किंवा समुद्रकिनारी गेलो म्हणजे खाजणात गेलो, चिखलात गेलो, असं नाही होतं. पुळणी आहे, चिखलाचे मंच आहे, त्रिभुज प्रदेश आहे, हिमोढा आहे, नदी खूप ठिकाणी गाळ टाकते, वारा धूळ उडवत आणतो आणि चक्क खंडाच्या एका टोकावरून उडवत गेलेली धूळ खंडाच्या दुसऱ्या टोकाला घेऊन टाकतो. हे सगळं संचयन होतं. आणि त्यामुळे खनन, वहन आणि संचयन ह्या तीन प्रक्रिया, या तीन गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे भूरूप तयार होतात. आणि मग भूरूपांचं वर्गीकरण पण त्यानुसारच करतात. मी नेहमी शिकवताना आणि विशेष करून नदी शिकवताना एक उदाहरण असं देतो, जे आपण पुढे तपशिलामध्ये बघू, की माणसासारखंच आहे. माणसाला तरुणपणी काम कमी असतं आणि ऊर्जा खूप असते. ते कुमारवयीन मुलांपासून ते 30 पर्यंत भरपूर ताकद असते आणि तुलनेने नेहमी कमी असते. मग अशा वेळेला त्यांना उपद्व्याप सुचतात आणि मग तोडफोड कर, अमुक कर. तसं नदीला तिच्या उगमाच्या प्रदेशामध्ये भरपूर ताकद असते आणि अशा ताकदवान नदीला खणायलाच संधी असते, कारण तिला इतर काही काम नसतं. माणसं जशी प्रौढ होतात तशी मग गोष्टी वाहून नेण्याकडे जातात. 40च्या माणसाला कसं चाललंय असं विचारलं तर तो चाललंय असं सांगतो. तर तसं ते सगळं ट्रान्सपोर्टेशन आहे. आणि नंतर असं दिसतं आपल्याला की वृद्धपणी माणसं आपापल्या वस्तू दुसऱ्याला देऊन टाकतात. तर ते संचयन सुरू होतं. नदीलाही गाळ झेपत नाही, मग तो इकडे तिकडे सगळीकडे साठवून ठेवायला. तर असं आपल्याला हे अगदी ढोबळ उदाहरण आहे, अगदी प्रत्यक्षात नाही, कारण हिमनदी याच्यापेक्षा वेगळीच वाहते. असं काहीतरी आपण म्हणू शकतो. मग भूरूप कोण घडवतात? तर आतापर्यंत मी खरं म्हणजे हे सगळं बोलूनच तर भूरूप घडवणाऱ्यांना भूरूपशास्त्र जेव्हा शिकवतो आम्ही, त्यावेळेला आम्ही 5 घटक सामान्यतः ढोबळमानाने सांगतो. एक वाहतं पाणी. मुद्दामून वाहतं पाणी अशा करता म्हटलंय की नदी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक मोठं पात्र, विशाल पात्र वगैरे येतं. पण एक अगदी छोटासा बोटभर प्रवाह सुद्धा काहीतरी करून जातो. किंवा कधी कधी प्रवाह नसतोच. पृष्ठभागावरून चादर घातली असतात, चादर घालून आपण ओढली तसं पाण्याची एक चादर जाते, शीट फ्लो ज्याला, आणि तो सुद्धा काहीतरी घडवून जातो. तर असं वाहतं पाणी म्हणून त्याला वाहतं पाणी म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला फ्लुव्हियल असा वेगळा शब्द आहे. रिव्हराईन असं नाही फार म्हणत, फ्लुव्हियल असं. दुसरा महत्वाचा म्हणजे समुद्र आहे. तर समुद्राचा प्रभाव, समुद्र आणि जमीन यांचा संपर्क जिथे येतो म्हणजे किनाऱ्याच्या पट्ट्यामध्ये तो दिसतो. समुद्राच्या मध्यभागी काही भूरूप तयार होत नाहीत, कारण तिथे त्याचा सगळा भाग जो आहे तो तळावर आहे आणि तिथे जमीन असते. जमिनीवरची भूरूप आपण शिकतो, त्यामुळे किनारी भूरूप असंही यांना शब्द वापरला जातो. समुद्रामध्ये लाटा आहेत, समुद्रामध्ये भरती ओहोटी आहे, समुद्रामध्ये प्रवाह आहे, मोठे सागरी प्रवाह आहेतच, पण खूप छोटे स्थानिक प्रवाह असतात आणि हे खूप जास्त महत्वाचे असतात. मोठ्या प्रवाहांपेक्षाही हे छोटे प्रवाह शेवटी माणसाच्या आयुष्याशी रोजचा संबंध येणारे हे असे प्रवाह असतात. तर हे सगळे येतात. हिमनद्या आहेत. हिमालय पर्वताला आपल्याला आत्ताचे असे त्रिकोणी टोपी घातल्यासारखे आकार दिसतात. हे घसरणाऱ्या बर्फानी तयार केलेले आकार आहेत. आणि मग हे सगळं वितळून गेल्यावर कसं दिसेल, तर ते हिमालयातले बर्फ वितळू नको ते आपण नक्की करूया, ठरवूया की ते नको वितळायला. पण नॉर्वेमध्ये गेलो तर फियॉर्ड्स बघितले आपण, तर त्या फियॉर्ड्स मध्ये आपल्याला दिसतं की हिमनद्या वितळून गेल्यानंतर हे सगळं कसं दिसेल.
वारा आहे की जो विस्तृत वाळवंटी प्रदेशामध्ये भूरूप तयार करतो. आणि थोडस लपून राहिलेलं अलीकडच्या काळात साहस पर्यटनामुळे थोडं माहीत झालंय असं म्हणजे जमिनीखालून वाहणारं जे पाणी आहे हे सुद्धा भूरूप तयार करत असतं. तर अशा वेगवेगळ्या भूरूप तयार होत असते. आता काम करायचं म्हटलं तर ताकद पाहिजे, एनर्जी पाहिजे. एनर्जी कुठून येते तर ती वेगवेगळ्या फोर्सेस मधून येते. तीन मुख्यतः ह्याच्यामध्ये खूप तपशील आहेत. आपण मी थिअरी अगदी कमी पाहू, एक ढोबळ त्याचे कीवर्ड्स म्हणतात तेवढेच फक्त बघू. पण भूरूप निर्माण होतात याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे ती ताकद कशातून आहे तर ती ताकद गतीमुळे आहे. कायनेटिक एनर्जी जी आहे ती गती ही ताकद आहे. म्हणजे नदी वेगाने वाहिली तर नदीला ताकद आहे. हिमनदी सरकली तर ताकद आहे. बर्फाचा एक ढीग आहे आणि तो 5 मजली बर्फाचा ढीग जमिनीवर पडून राहिला तर फार काही घडणार नाही. हा, भरपूर इथून पाणी वाहायला लागलं म्हणजे गतीची ऊर्जा आली की काहीतरी नक्की घडेल. पण बर्फाचा एक 500 फुटाचा थर सरकला तर मात्र तो खूप काही घडतो. गतीच्या ऊर्जा आहे, प्रेशर आहे, भूजल आहे, भरतीचं पाणी गुहेच्या तोंडात जेव्हा आत जातं त्यावेळेला ते आतली हवा कोंडून इतका प्रचंड दाब निर्माण करतं की आपल्याला भरतीच्या आघातात म्हणजे कल्पना येणार नाही. पण तो दाब हा फुटलेल्या लाटेच्या कैकपट जास्त घडामोडी घडून त्यामुळे प्रेशर आहे आणि स्ट्राईक म्हणजे आघात आहे. लाट फुटते आणि आपटते तर ती एका ठिकाणी आपटते. म्हणजे असं रांगोळी घातल्यासारखी थोडी थोडी फुटत येत नाही. आता तुम्ही समुद्र किनारी गेलात तर सगळ्या लाटा अशा बिचाऱ्या सगळीकडे वाटत वाटत पाणी आल्यासारख्या येतात. पण पावसाळ्यातल्या लाटा बघितल्या तर तुम्हाला असं दिसतं की लाट सगळी ताकद सामावून येते आणि ज्या क्षणी ती किनाऱ्याला येते त्या क्षणी ती एकदम धापकन फुटते. सगळी ऊर्जा ती तिथे टाकते बाहेर. तर हे जे आहे पाण्याचा ज्यावेळेला एकदम अचानक पुराचा लोंढा येतो तर तो वाटेतला काहीही उचलून येतो. वादळी वारा येतो तर असा आघात स्ट्राईक वाऱ्यात नुसता वारा एक खडक घेतला आणि त्याच्यावर पंखा लावला होता खूप वारा इकडून तिकडे गेला तर 500 वर्षात ते काही खडकाला धाड धरणार नाही. पण त्या वाऱ्याबरोबर वाळूचे कण असते आणि त्या वाळूचे कण जर का त्या खडकावर आपटले वाऱ्याबरोबर तर त्यांच्या आघाताने मात्र त्या खडकाचा आकार बदलेल. तर हे 3 मुख्य कारणीभूत बल आहेत. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यतः भूरूपांकडे येऊ. मी हे प्रेझेंटेशन नंतर पाठवतो आणि आपले जे आयोजक आहेत ते आपल्या सर्वांकरता ते खुलं ठेवतील. याच्यात मी म्हटलं तसं माझं काही फारसं नाहीच आहे. त्यामुळे हे सगळ्यांना खुलं ठेवीन. मी थोडं दुरुस्त करून म्हणजे माझ्याकडे अजूनही राहून गेलेल्या गोष्टी वाटतात त्या दुरुस्त करून पाठवेल. आणि त्यामुळे ह्या म्हणजे शब्दांमध्ये आपण अडकून पडूया नको. त्याची नावं लक्षात ठेवणं आणि पुढे पुढे माझ्या एकूण गडबडीत ते मराठी करणंही राहिले काही ठिकाणी. मराठी नावं मी आज सांगेन आणि मराठी नावांची यादी केलेलं प्रेझेंटेशन पूर्ण करून तुमचा हा कोर्स संपायच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचेल एवढी मी काळजी नक्की घेईन. तर नदी ही सुरुवात नदीने केली आहे. नदीने सुरुवात करायचं कारण मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं तो एक युनिव्हर्सल एज आहे. आता युनिव्हर्सल याचा अर्थ तो अख्ख्या युनिव्हर्स मध्ये नाही. मंगळावर नदी आहे का नाही याच्याबद्दल आजही प्रवादच आहे. तर त्यामुळे त्या अर्थाने युनिव्हर्सल असं म्हटलं होतं पण तो युनिव्हर्सल नाही. पण पृथ्वीवरती तुम्ही कुठेही जमिनीवर एक 2 किलोमीटर चाललात आणि वाहणाऱ्या पाण्याचा मागमूसच नाही असा भूभाग तुलनेने कमी असेल. तुलनेने नाहीच असं नाही म्हणणार. काही भाग इतके कोरडे आहेत की तिथे वाहायला पाणीच नाही. पण प्राचीन काळी वाहणाऱ्या पाण्याचे काहीतरी खुणा नक्की दिसतील. तर नदी नाही असं असा भूभाग मिळणं महाराष्ट्रासारख्या प्रदेशात तर नदी नाही असं होत आहे. मग तुम्ही कुठल्याही रस्त्याने प्रवास करताना 1-2 किलोमीटर गेलात आणि नीट लक्ष दिलं तर किती ठिकाणी त्या रस्त्याला मोऱ्या बांधलेल्या आहेत आणि छोटे छोटे पूल घातलेले आहेत. आपल्याला लक्षात येतं की 1-2 किलोमीटर अंतरामध्ये 2-3 पूल सहज निघून जातात. त्याचा अर्थ तिथे प्रवाह आहे. आता प्रवाह असणं आहे आणि नदीचं त्याहून मोठी गंमतशीर भाग असा आहे की ती नदी ही नदी प्रणाली असते म्हणजे रिव्हर सिस्टीम असते. नदी कधी एकटी काम करत नाही.
तर हे प्रवाह आपले हे सगळं आपण शिकलेलो होतो, त्याच्यात नवीन काही नाही. किंवा तुम्ही म्हणाल हे काय, तर मी जॉग्राफीची व्याख्या अलीकडच्या काळामध्ये भूगोलाची व्याख्या ही ऑर्गनाइज कॉमन सेन्स अशी करायला लागलो. म्हणजे तो खूप अवघड नाहीये, फक्त ते खूप ऑर्गनाइज मात्र आहे. त्यामुळे हे कॉमन सेन्स आहे. पण आपल्याला माहिती आहे की एक ओढा असेल तो दुसऱ्या कोणाला तरी जाऊन मिळतो, मग ते आणखी पुढे जाऊन कोणाला तरी मिळतात, आणि असं होत होत सगळं पाणी, सगळे प्रवाह हे एकमेकांना मिळतात, आणि मग मोठ्या कुठल्या तरी प्रवाहामधून ते समुद्रामध्ये जातात. तर हेच म्हणजे जाळे आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये किंवा कुठे आपण जिथे कुठे राहत असाल, घाटमाथ्यावर राहिलं तर कुठे, तर तिथे पडलेलं पाणी हे शेवटी तुम्ही पुण्याच्या आसपास असाल तर कृष्णा नदीमधनं खाली जाईल आणि त्या राजमुंद्रीच्या खालच्या बाजूला तिकडे ते समुद्रामध्ये जाणार आहे. तर तुमच्या इथे पडलेला पाण्याचा थेंब, लोणावळ्यामध्ये पडलेला पाण्याचा थेंब, ते पार हरिश्चंद्रगडाच्या दक्षिणेला पडलेल्या पाण्याचा थेंब, तिथपासून ते निम्म्या कर्नाटकात पडलेला पाण्याचा थेंब, म्हणजे तुंग आणि भद्रा या नद्यांपर्यंत हे सगळं पाण्याचे थेंब शेवट एकच होणार आहे, आणि ते तिकडे आंध्र प्रदेशमध्ये एकाच पात्रातनं खाली जाणार. तर ही सिस्टीम आहे, ह्याचं खूप महत्व आहे. अशा करता ही सिस्टीम असल्यामुळे म्हणजे हे एखाद्या मेसेंजर सारखं असतं. याच्यातून ना एक एकत्रित प्रभाव खूप जास्त दिसतो, आणि म्हणून नदीची भूरूप ही सुरुवात करतात आणि ती जास्त दिसतात आपल्याला. आपल्या डोळ्यास आपल्या आसपास घराच्या बऱ्याच गोष्टी ज्या दिसतात त्या याच्यातून झालेल्या दिसतात. त्याच्यामध्ये खडून काढलेलं काय असतं, तर व्ही आकाराची दरी असते, घळई असते, धबधबे असतात, धावत्या म्हणजे रॅपिड्स असतात, आणि रांजण खळगे म्हणजे पॉटहोल्स असतात. ही अगदी ढोबळ यादी आपल्याला करता येते. आणि मग नदी साठवत पण जाते, साठवते आणि वाहते, म्हणजे वळणं असतात. नदी इतकी संथ होते की ती वाहते का नाही कळत नाही. आपण जर कधी बिहारमध्ये गेलं तर बिहार मधल्या नद्या, ओडिशा मधल्या नद्या, आसाम मधल्या नद्या, बांगलादेशातल्या नद्या इतक्या संथ वाहत असतात की त्या वाहतात का नाही कळत नाही. पण ह्याच नद्यांना पूर आला की त्यांना वेगाने वाहावं लागतं, कारण मागून डोंडा आहे. आणि मग ते वाहता वाहता आपलंच पात्र सोडून देतात आणि भरतीकडनं जातात. ही सगळी सोडून दिलेली पात्र आहेत, त्याची सरोवर तयार होतात. नद्यांना काही वेळेला गाळाचा भाग इतका होतो की ते आपल्या पात्रातून तो टाकून देतात, काठावर टाकतात, मध्ये टाकतात, त्यांना बार म्हणजे दांड तयार. आणि मग आपल्याला नदीची ओळख, संस्कृतीचं वैभव, शेती भीती म्हणून सगळं पूर मैदान, पूर तट असं असतं. आजकाल लेवीज बद्दल खूप बोललं जातं. बिहारच्या पुराची कारणं जी आहेत ती त्याच्या बिहारचे पूरतट कसे माणसांनी नष्ट केले वगैरे वगैरे. तर हे सगळं आहे. आणि दुसरीकडे मिसिसिपीला माणसांनी पूरतट बांधून आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. आणि मग त्रिभुज प्रदेश दिसतात. तर असं एक संच आपल्याला सांगता. आता आपण इथून पुढे चित्रपट, आणि आपल्याला, आणि खरं म्हणजे मलाही सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग जो भाग वाटतो तो हाच भाग आहे. चित्र पाहणार. चित्र पाहताना यातल्या बहुतेक सगळ्या गोष्टी आपल्याला ओळखीच्या असणार आहेत. मी प्रयत्नपूर्वक भारतातली चित्र निवडले. एक दोन चार अपवाद उघडतात. याचं कारण साधं आहे. मला माहिती आहे की आपल्यातले अनेक जण, काही जणांना मी ओळखतो व्यक्तिगत, त्यांनी जग पाहिलं. म्हणजे मी काहीच पाहिलं नाही असे देश काही गायच्या पतीत नुसते असे देश फिरलेली माणसं आहेत. त्यामुळे नक्कीच हा अनुभव जास्त असेल. परंतु मुद्दा म्हणून मी अधिक ओळखीची वाटतील म्हणून ही उदाहरणं किंवा ही छायाचित्र निवडली. तर सुरुवात आपण केली, थोडा क्रम तिकडचा आणि इकडचा उलटा होत आहे, आणि त्याच्याबद्दल मी क्षमाच मागतो. तर आपल्याला घडे दिसते. तर घडेच्या आधी व्ही आकाराची दरी असते, त्यामुळे हे दिसतं. म्हणजे नदीच्या उगमाजवळ काय दिसतं, तर नदीच्या उगमाजवळ आपल्याला हे दिसतं. तर हे फारच क्लासिक चित्र. हे हिमाचल प्रदेशमध्ये केलॉंग म्हणून आहे, त्या केलॉंग जवळचं चित्र आहे. हे इतकं क्लासिक आहे की याच्यात व्ही हा आकार आहे हे मी सांगायची गरज नाही. तुम्हाला मी विचारलं काय दिसतंय, तर तुम्ही एक दरी दिसते कशी आहे, तर ती व्हीच्या आकार. हे क्लासिक आहे. असं पण हिमालय हे तुम्हाला इंद्रायणीमध्ये नाही दिसणार, म्हणजे लोणावळ्याला नाही दिसणार. पण ढाकच्या बहिरीला गेलं तर आपण दिसतं, वेल्ह्याच्या मागच्या बाजूला दिसतं. म्हणजे सह्याद्रीच्या कण्याच्या जवळ कुठल्याही नदीच्या पात्रामध्ये गेलो, खालच्या कोकणातल्या किंवा वरच्या, तर आपल्याला सहजपणे या व्ही आकाराच्या दऱ्या दिसतात. हा व्ही किती अरुंद आणि किती खोल हे मात्र त्या नदीच्या ताकदीवर, तिथल्या खडकावर ठरतं. सह्याद्रीमधले व्ही हे थोडे जास्त ताणल्यासारखे, दाखवल्यासारखे असतात, म्हणजे रुंद आणि उथळ असतात. हिमालयातले व्ही हे अगदी
फारच त्रिकोणी आणि खोल असतं. तर याचं कारण त्या खडकाची ठिसूळपणा, कठीणपणा आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आहे. पण अशा व्ही आकाराच्या दऱ्या दिसतात. सह्याद्रीतली व्ही आकाराची दरी ही कदाचित आपल्याला अशी दिसेल. तर हे खूप कॉमन चित्र आहे. आपण व्ही आकाराच्या दऱ्या थोडं उलट. आता त्याच्या पुढे नदी बऱ्याचदा तिला जर का खडक लागले आणि नदीकडे पुरेशी ताकद असली, त्या खडकांमध्ये विशिष्ट रचना काही असल्या, म्हणजे तो एक कमकुवत पट्टा आहे आणि त्या कमकुवत पट्ट्यावरून नदी गेली, किंवा खडकांना खूप भेगा आहे आणि त्या भेगा, तर आपल्याला माहिती आहे की जिथे भेग असेल, म्हणजे आपण म्हणतो ना मऊ लागला की कोपराने खणतो, तसं तिथे तो भेग आहे म्हणजे नदीला काम करायला संधी आहे, सहजपणे तिथे खडक खणायला. अशा ठिकाणी नदी ते सगळं जास्त खणते आणि त्या खडकामध्ये उभीच्या उभी खाली जाते. घडई प्रसिद्ध आहे. म्हणजे भारतातले क्लासिक गॉर्जेस जे आहेत त्याच्यामधली एक भेडाघाट तर आहेच, आणि ती गॉर्ज महत्वाची अशा करता की त्याच्यातून तुम्ही आतून फिरू शकता. त्यामुळे तुम्ही घडईच्या मधून फिरून घडई कशी दिसते हे पाहू शकता. दुसरं चित्र आहे हे सध्या फार प्रसिद्ध झालेलं कावेरी मधलं चित्र आहे. कावेरीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला गॉर्जेस दिसतात, शिवसापासून सगळीकडे. परंतु हे एक चित्र आपल्याला दिसतं असं की इथे दरीचा तळ म्हणजेच नदीचं पात्र आहे. हा फरक आहे. या आकाराच्या दरीमध्ये दरी तळाचा काही भाग नदीचा असतो आणि त्याच्या काठाला काहीतरी जमीन असते. घळईमध्ये असं काही नाहीच आहे. म्हणजे तुम्ही नदीच्या काठाने, याचा अर्थ वरूनच चालायचं. घळईच्या नदीच्या काठाने खालून चालणं हे जवळपास शक्य नसतं. हे पुण्याजवळच आहे. पुण्यातले आपल्यातले अनेक जण असतील, त्यामुळे फारच सॉरी, हे आंध्र प्रदेश मधलं आहे. हे पेन्नार नावाची नदी आहे, त्या पेन्नार मधलं आहे. अलीकडे ह्याला ग्रँड कॅनियन ऑफ इंडिया वगैरे असं म्हणायला लागले. खूप जास्त एक्सप्लोर केला हा लोकांनी भाग. ते काही किल्ले सापडले आणि त्यामुळे, पण हा पेन्नार मधला आहे. ही घळई आहे ही हिमालयातली आहे. तर हिमालय हा वेगळा आहे. आता असं आहे की बसाल्ट सारख्या कठीण खडकामध्ये घळई खणते, जे आपल्याला इथे कावेरीमध्ये दिसतं. भेडाघाटची घळई आहे ही संगमरवरासारख्या तुलनेने सॉफ्ट, म्हणजे मुलायम मृदू खडकामधली घळई आहे. हे आहे हे सेडिमेंटरी म्हणजे स्तरित खडकांमधले घळई आहे. आणि ही जी आहे ही स्तरित, पण ज्याला वळ्या पडलेल्या आहेत म्हणजे फोल्ड आहे अशा ठिकाणची. तर ही सियांग नावाची नदी आहे. सियांग ही नदी आहे की जो प्रवाह ब्रह्मपुत्रेचा चीन मधून येतो आणि तो पुढे ब्रह्मपुत्र म्हणून आपल्याकडे येतो. तिची घळई आहे. तर ही घळया ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिसतात, एवढं कळावं म्हणूनच मी केवळ ही एक व्हरायटी आपल्याला दाखवतो. त्यानंतर अर्थातच म्हणजे नदी म्हटलं की आपल्याला पहिलं काय आठवतं, आणि पावसाळ्यात तर आपल्याला आठवत असते म्हणजे धबधबे. धबधबा हा कदाचित सगळ्यात सुंदर आविष्कारांपैकी एक असेल. सगळ्यात सुंदर कुठल्या याच्याबरोबर मतमतांतर होतील. समुद्रकिनारे आवडणाऱ्या लोकांना धबधब्यापेक्षा उडण फार ग्रेट वाटेल, पण धबधबा हा नक्की एक आहे. अनेकांमधलं सगळ्यात सुंदर असलेलं एक असेल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे असतात. म्हणजे धबधब्यांचंही वर्गीकरण कुठेतरी नदीच्या पात्रामध्ये अचानक तीव्र उतार आला आणि तो उतार इतका तीव्र आहे की तिथे नदी तिच्या तळाला धरून खाली उतरू शकत नाही. ती थेट तळ सोडून उडी मारते. म्हणजे नदीचं पाणी आणि मागचा खडक यांचा स्पर्श होत नाही. आणि हे धबधब्याची व्याख्या करताना तशी केली जाते. त्याच्यात स्पर्श नाही येतात. म्हणजे भिंतीवरून पाणी उघडलं ना त्याला काही धबधबा नाही मिळायचा. धबधबा म्हणजे पाणी पुढे पडलं पाहिजे आणि मागच्या बाजूला एक विंड गॅप, म्हणजे मागच्या बाजूला एक फट असली पाहिजे. काही हे साहस कोणी करावं न करावं मी असं आवाहन करणार नाही, पण काही चांगले धबधबे ज्याच्या मागे तुम्ही जाऊ शकता. तर पाण्याचा पडदा पुढे आहे, मागे आपल्या पाठीवर खडक आहे, तर तिथे पाण्याचा स्रोत किती असतो कारण खाली पडणारं पाणी हे आपण ओतत असतं आणि खूप जास्त झोत असतो. आणि आपल्या लक्षात येतं की आपल्या कानाचे तळे बसतात, उघडतात, म्हणजे तो झोत मागे पुढे होतो. तर हे प्रेशर आहे. त्यामुळे धबधबा किंवा धबधब्याचं पाणी हे असं पृष्ठभाग सोडून पुढे उडी मारत असतं आणि मग वेगवेगळे दिसतात. आता डावीकडचा वरचा आहे तो रंधा धबधबा आहे.
आपल्याला असं दिसेल की त्या नदीने चर खणत नेल्यावर काय ट्रेंच आहे, घळी तयार झाली रंधा धबधब्याच्या खाली, आणि तो टप्प्याने 2 टप्प्यामध्ये उतरतो. बसाल्ट खडकामधला आहे, कठीण दगड शिरल्यामुळे खूप खोल नाही खणता आलं. पण हा धबधबा असं तुम्ही थोडा आणखी विचार केला लक्षात, अरे हा धबधबा असं हा कधीतरी पुढे असेल का? फोटो बघितलं तर पुढे एक बारीकशी धार इथून पडते, तिथे असेल का? आणि नंतर तो मागे मागे सरकत गेला असेल का? आणि तो मागे सरकत गेला म्हणून खाली असं एक चर तयार होतं, ट्रेंच लाईक फीचर बी आहे. असा विचार केला तर आपल्याला लक्षात की हा असं होऊ शकतं. ह्याला उगमाच्या दिशेने होणारी झीज किंवा हेडवर्ड इरोजन म्हणतात. नायगारा आपल्याला माहिती की दरवर्षी 1.5 सेंटीमीटरनी कॅनडाकडे मागे मागे तर त्याचा वेग खूप जास्त आहे, कारण पाण्याचं प्रमाण जास्त आहे, खडक थोडा मृदू आहे, इथे एवढ्या वेगाने सरकणार नाही. पण हे घडलंय. दुसरा वरचा फोटो उजवीकडचा आहे, तो जोगचा धबधबा. भारतातल्या सगळ्यात उंच 4 वेगवेगळे प्रवाह आपल्याला माहित होते, राजा, रोरर, रॉकेट आणि अशी त्याला नावं दिली जातात. तो उंच आहे, पण इथे आपल्याला दिसतं की ही जी दरी आहे म्हणजे वर घाटमाथा आहे, खाली दरी आहे, तर जणू काय खालच्या नदीने वरच्या नदीचं पाणी पळवल्यासारखं दिसतं आणि थेट घाटमाथ्यावरून दरीच्या तळात पाणी पडतं. डावीकडे खाली जो धबधबा आहे हा सध्या खूप गेले 5-6 वर्षात अचानक प्रसिद्धीला आलेला, त्याला नायगारा ऑफ इंडिया वगैरे अशी नावं दिली. लोकांना आता इतरांशी तुलना करतात मला माहित नाही, पण त्या आहे अथिरापल्ली म्हणून आहे, केरळमध्ये त्रिशूर जवळ आहे, तो अथिरापल्लीचा धबधबा आहे. तर तो आहे फार सुंदर, म्हणजे तो घोड्याच्या नालेच्या आकाराचा खरोखर आहे, हॉर्स शू शेप आहे. तर तसा धबधबा आहे. उजवीकडे दिसतोय तो क्लिक जॅम म्हणून, म्हणजे तो जरा ऑड उच्चार आहे, चेरापुंजी जवळचा धबधबा आहे. हा अलीकडे फार प्रसिद्ध झालाय, लोक मेघालयामध्ये फिरायला जायचं प्रमाण वाढते. आणि हा धबधबा बघायला खूप जातात. स्ट्रक्चरल म्हणजे बघा, आपल्याकडे दख्खनच्या पठाराचाच एक तुकडा त्या भागामध्ये सुटला असं ते मानलं जातं. त्यामुळे त्या एका स्थळावरून त्या नावाच्या एका थराच्या वरचं पाणी थराच्या पायथ्याला पडतं, असे धबधबे दिसतात. तर असे खूपच वैविध्यपूर्ण धबधबे हे आपल्याला दिसतात. त्याच्यानंतरचं गुरु हे नदीला कधी कधी टप्पे टप्पे असतात, नदी उतरताना अशी टप्प्याटप्प्याने उतरते, आणि ते टप्पे इतके तीव्र नसतात की अशी उडी मारून पुढे जायला. हा धबधब्याच्या बाबतीत किती म्हणजे हा नेहमीचा प्रश्न विद्यार्थी विचारतात आपल्याला, आपल्या अनुभवामुळे माहिती असतं किती उंच असला की त्याला धबधबा म्हणायचा, हा प्रश्न असतो. म्हणजे 10 फूट तरी पाहिजे. 2 फुटावरून पाणी पडतंय, म्हणजे आपण ज्या खुर्चीत बसलो असलो त्या खुर्चीवरून पाणी पडतंय, त्याला धबधबा म्हणायचा का नाही हा प्रश्न असतो. तर खरं म्हणजे तांत्रिक दृष्ट्या मागच्या पृष्ठभागाला न टेकता पडत असेल तर धबधबा 2 फुटाचा असतो, आणि 20 फूट पाणी भिंतीवरून ओघळल्यासारखं पडत असेल तर तो धबधबा नसतो. पण तर त्यामुळे उंची महत्वाची नाही. तसं पाणी टप्प्याटप्प्याने खाली उतरत जर का जात असेल तर असं टप्प्याटप्प्याने खाली उतरत जाणारं जे पाणी आहे, हे टप्प्याटप्प्याने उतरत जाणारं पाणी हे उड्या मारत उतरत जातं. आणि हे जेव्हा उड्या मारत उतरत जातं त्यावेळेला ते खळाळत फेसाळत जातं. त्याला टर्ब्युलन्स असा शब्द आहे. हा शब्द खूपच ठिकाणी या हवेकरता वापरतात, समुद्रात त्या खवळला की त्याला वापरतात. तर ते पाणी फेसाळतं. दोन्ही ठिकाणी मी ते राफ्टिंग दाखवले, कारण सध्या ही सगळी ठिकाणं फार लोकप्रिय झाली. जशी नदी तिथे फेसाळ, जगात सगळ्यात प्रसिद्ध नाईल नदीमधली रॅपिड्स आहेत, ती खूपच लांब आहेत. 300 किलोमीटर नाईल नदी आफ्रिकेच्या पठारावरून वाळवंटाच्या उंचीला उतरत उतरत येते. परंतु आपल्याकडे ऋषिकेश जवळ, वरचा डावीकडचा वरचा फोटो हा ऋषिकेश जवळचा आहे. मनालीला जाणारे हल्ली म्हणजे ते मनालीला नाही झाला गेला असं होतं, तुम्ही जर का तिथे नाही गेला तर महाराष्ट्रामध्ये कुंडलिका नावाची नदी आहे. या कुंडलिका नदीच्या मध्ये कोलाड जवळ आजकाल हे करतात. खालचा जे फोटो आहे तो तिथला आहे. कर्नाटकमध्ये दांडेली जवळ काली नदी आहे, त्या काली नदीमध्ये रॅपिड्स आहे. तर हे खूप म्हणजे साहसी पर्यटनाची केंद्र झाली. पण इथे नदी अशी टप्प्याटप्प्याने उड्या मारत जाते, फेसाळत जाते, आणि शुभ्र फेसाळतं पाणी तिची ओळख असते. तर अशी रॅपिड्स खूप तयार झालेली आपल्याला दिसतात. नदी हे सगळं झिजवत असते. म्हणजे शेवट मी या आजच्या बोलण्याचा करणार आहे, हा सगळा खटाटोप कशा करता ह्यांनी करणार आहे, पण आपण अगदी शेवटी बघू. तर हे सगळं झिजवत असते. म्हणजे इथे नदीचं पाणी खळाळत आपटतं. तर आपल्याला कदाचित माहिती असेल की आपण थोडं नदीशी जास्त संपर्कात असलो तर
तर पावसाळ्यानंतर नदीतले दगड इकडे तिकडे झालेले असतात. म्हणजे बऱ्याचदा खेडेगावांमध्ये जिथे बारमाही पाणी थोडस असतं किंवा बराच काळ वर्षाचं असतं, तिथे समजा कपडे, तर ते दगड चांगले सपाट असलेले दगड छान लावून ठेवलेले असतात. पावसाळ्यात गेला की ते दगड शोधून आणावे लागतात, ते इकडे तिकडे सरकतात. हिमालयामध्ये कधी आपण उन्हाळ्यामध्ये विशेष करून नदी किनारी तंबू लावून झोपला असाल तर रात्रीनंतर, ते रात्रीनंतर असे धडाधड आवाज यायला लागतात नदीच्या पात्रात. आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली असते, कारण दिवसभर जे बर्फ वितळलेला असतो त्या सगळ्या उंचावरच्या बर्फाच्छादित प्रदेशात ते सगळं पाणी गोळा होऊन नदीत एकत्र यायला वेळ जातो. आणि संध्याकाळनंतर नदीचं पाणी वाढलं की त्या रेट्याने ते सगळे गोटे गडगडत गेलेले असतात. आणि बऱ्याचदा आपल्याला माहिती असेल की तिथे जे लॉग ब्रिजेस असतात, म्हणजे गोट्यांवरती काठ्या किंवा बांबू ठेवून जे पूल करतात ते वाहून जातात, कारण त्यांना गोटात सरत. तर असं रॅपिड्स मध्ये आपल्याला खूप दिसतं. धावत्या असं त्याला मराठी मधला शब्द वापरतात. थोडं मराठी शब्दांच्या बाबतीत असं आहे की वेगवेगळे शब्द पर्यायी म्हणून लोक काढतात. हे पुण्याच्या आसपासच्या बऱ्याच जणांना माहिती, किंवा महाराष्ट्रातल्या अनेकांना हल्ली डावीकडचा वरचा फोटो ओळखीचाच वाटेल. तर ह्याला रांजण खळगे, रांजण कुंड, पॉटहोल असा शब्द वापरतात. आणि निघोज नावाचं ठिकाण आहे पारनेर जवळ, तिथला फोटो आहे. आणि हे क्लासिक, म्हणजे खरोखरच जगातलं उत्तम उदाहरण रांजण खळग्यांचं द्यावं असं असं उदाहरण ते आहे. मळगंगा त्या भागातल्या प्रवाहाला म्हणतात. तर ती जी नदी आहे, आता खरं म्हणजे आत्ता ती नदी, आत्ता त्या परिसरामध्ये गेलो तर तो अत्यंत कमी पावसाचा अवर्षणाचा प्रदेश आहे. आणि हा असा आवर्षण असलेला इतका कमी पावसाचा प्रदेश आहे, आणि इथलं दगड तर चांगलाच कठीण आहे. पण प्राचीन काळी कधीतरी या नदीला इतकं पाणी होतं की त्या नदीने त्या पाण्याला हाताशी धरून तिथेच्या खडकांमध्ये अशा जाळी पडल्यासारख्या भेगा होत्या, त्या खणायला घेतल्या. आणि आपण जसं एखादा गोल भांड आतून घासतो, म्हणजे एखादा तांब्या आतून घासायचा असेल तर आतमधून गोल हात फिरवतो किंवा पातेली घासायची, तर नदी आपलं पाणी तसं त्या गोल फिरवते. आणि सुद्धा पाणी फिरवत नाही, त्या पाण्याबरोबर दगडगोटे पण फिरवते. आणि मग हे दगडगोटे पाणी फिरवते, दगडगोटे ते बाजूचे ते सगळं झिजवतात. आणि असं झिजवत 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 ते गोल खड्डे आत जातात. उजवीकडे मुद्दाम एक स्वतंत्र खड्डे कसे तयार होतात, आणि इतकंच नाही तर ते एकमेकांना जोडले जातात, म्हणजे खालून ते रुंद होत जातात. तर रांजण जसे वर अरुंद आणि खाली रुंद असतात तसे, आता जर का हे वरचा फोटो बघितला तर याच्यात तुम्हाला असं दिसेल की खूपच ठिकाणी असे उभे, म्हणजे ते खळगे आता फुटले तुटले असे झालेले आहे. तर ही अख्खी नदी असं त्या खळग्यांच्या आतून वाहते. आता हे कसे तयार होतात ह्याच्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. म्हणजे एक विशिष्ट खडकांची रचना लागते, नदीला मुळात तेवढी ताकद लागते. नदीचा प्रवाह आपल्याकडे थोडी आता दुर्मिळ झालेली गोष्ट म्हणजे वर्ष पाहणार, आणि वर्षानुवर्ष ते गोट्यांनी असे गोल 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 ग्राइंडिंग ज्याला म्हणतात, तर असं ग्राइंडिंग करून 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 ऍब्रेशन ऍट्रिशन म्हणजे असं घासून घासून घासून, आणि गोटे जड असल्यामुळे ते तळात बसतात म्हणून तळ रुंद होतात आणि वर ते अरुंदच राहतात असे रांजणासारखे खळगे. आणि मग शेजारी शेजारचा खड्डा रुंद होत जाऊन जाऊन एकमेकांना जाऊन चिकटतो, असं खालच्या चित्रात दिसते. तर असे तुम्हाला बघायला मिळतं. हे क्लासिक सगळ्यात उत्तम निघोजला आहे. पण पुणे मुंबईच्या आसपासच्या माणसांना सहज बघण्यासारखे म्हणजे पुणे मुंबई रेल्वे लाईन आहे, त्याच्यावर बेगडेवाडी नावाचं एक स्टेशन आहे. त्या बेगडेवाडी स्टेशनला उतरलं तर पूर्वेला जायचं, म्हणजे पुण्याहून जाताना उजवीकडे आणि मुंबईहून आलं तर डावीकडे जायचं. आणि तिथे इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये अगदी सहज चालत जाण्यासारखं जवळ आहे. तर इंद्रायणीच्या पात्रामध्ये असे दिसतात. गोकाकचा धबधबा कधी बघायला गेलं तर गोकाकच्या धबधब्याच्या माथ्यावरती असे दिसतात. आणि खरं म्हणजे अनेकदा असे दिसतात, फक्त ते सुटे सुटे असतात, एक 4-6 असतात, 10-12 असतात. अनेक धबधब्यांच्या पायथ्याला असे रांजण खळगे दिसतात. इतकं विस्तृत क्षेत्र म्हणजे ही दुर्मिळ आहे म्हणून केवळ हा फोटो मी दाखवतो. आता हे सगळं झिजवून जे काढलंय
हे वाहून तर न्यायला पाहिजे ना. म्हणजे धबधबा झाला, आता धबधबा जिथे आपटतो तिथे नदीला दगडाचे कण मिळतात, रेती मिळते, या सगळ्याला सेडिमेंट, अवसाद, गाळ असे शब्द वापरले जातात. तर ते जसं नदीला तो गाळ मिळतो आणि आपण बघतो की नदीला पाणी चांगलं असलं पावसाळ्यात तर ती छान लाल असते. तर लाल आहे म्हणजे तिच्याबरोबर गाळ आहे. नुसतीच माती नसते, मातीही असते, यात गाळ वेगवेगळ्या प्रकारे जात असतो. हलका असतो तो वर तरंगत जातो, काही विरघळतो, काही गाळ आहे तो असा खाली तळात उड्या मारत मारत जातो, काही गाळ आहे तो तळावरून ढकलला जातो. त्याच्या वजनानुसार नदी तो पुढे पुढे सरकत म्हणजे वाहत नेते. आता जेव्हा नदी वाहत नेते त्यावेळेला नदीला ते सगळं सामावून घेणं हीच तिची गरज आहे. तिच्या शक्यतो नदी असा प्रयत्न करते की आपण पात्राबाहेर पाणी जाऊन द्यायचं नाही. आपण जसं एखादं बोचकं बांधलं तर त्याच्यातून वस्तू सांडून द्यायची नाही, असं करता करता ते बोचकं आटोकाट प्रयत्न करून ते बांधतो. तसं नदी, याचं कारण असं आहे की पात्राबाहेर पाणी गेलं, गाळ गेला की तो नदीच्या नियंत्रणात सुटला आणि मग नदी अस्ताव्यस्त झाली. म्हणजे तिचं नदी म्हणूनचं अस्तित्व हे संपलं, कारण तो गाळ कुठल्या दिशेने जाईल, पाणी कुठल्या दिशेने जाईल हे सांगत नाही, सांगता येत. आणि म्हणून तिची कार्यक्षमता टिकवायची असेल तर नदीला शक्यतो आपलं पाणी आपल्या पात्रात ठेवायचं असतं, गाळ पात्राच्या मधूनच वाहून न्यायचं असतं. त्याकरता नदी आपली कार्यक्षमता वाढवते, म्हणजे वाहून नेण्याची कार्यक्षमता वाढवण्याकरता, एफिशियन्सी वाढवण्याकरता नदी आपली लांबी वाढवते. म्हणजे जास्त जमीन, जास्त पात्र करून देईल. त्याच्याकरता ती अशी नागमोडी वळणं होतात आणि इतकी नागमोडी होतात की हे जर का चित्र हे भारतातलं नाहीये, हे मिसिसिपी मधलं चित्र आहे, पण इथे दिसेल की नदी कुठून कुठे जाते. तर उजव्या कोपऱ्यामध्ये नदी आपल्या बाजूने समोर जाते आणि जरा डावीकडे बघितलं ती उलटी येते. म्हणजे तुम्ही शेजार शेजारच्या काठ्यावर पाण्याच्या प्रवाहाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे. आणि खरं म्हणजे नदी चित्राच्या उजवीकडून डावीकडे वाहते का डावीकडून उजवीकडे वाहते हे कळतच नाहीये. प्रत्यक्षामध्ये नदीची दिशा ही तिच्या वाहण्याच्या दिशेला परपेंडिक्युलर म्हणजे लंब आहे. इतकी कॉम्प्लेक्सिटी येते. तर हे अर्थातच सपाट प्रदेशात तयार होते, पण हे आपल्याला खूप ठिकाणी दिसतात. आणि मग असं दिसतं की हे ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे सगळ्यांना व्यायाम करणाऱ्या मंडळींना, खेळणाऱ्या मंडळींना तर माहिती असेल की आपल्याला वेगाने धावायचं असलं तर सरळ रेषेत आपण धावतो, नाहीतर मग आपल्याला नागमोडी धावायचं झालं की आपली गती आपोआप कमी होते. फुटबॉल खेळणाऱ्यांना सराव म्हणून नागमोडी धावायचं. तर नदी अशी जेव्हा नागमोडी वळण घेत जाते त्यावेळेला तिची गती कमी होते. गती कमी झाली की गाळ साठतो. तुम्हाला असं दिसेल की हे सगळे काठ नीट बघितले तर ती वळण आहेत ना, त्या काठावर आतमध्ये म्हणजे गवत नाही तर तिथे झाडी झुडपं उगवले आहेत. तर ते सगळे बार आहेत. म्हणजे बार म्हणजे दांड आहेत, वाळूचा संचय आहे, नदी गाळाचा संचय आहे. आणि इतकंच नाही तर ही नदी ज्या वेळेला जाते त्यावेळेला तिचे काही भाग सुटे झाले. म्हणजे पूर्वी तिथे पात्र असावं तर नाहीये, तर असं दिसतं. हे उदाहरण, हा फोटो मी, हा आपल्या सगळ्यांनी, ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असलेला असेल ते म्हणजे आजकाल ह्याला फारच नेकलेस पॉइंट वगैरे असं कोणीतरी नाव दिलंय त्याला. पण आपण पुण्याहून भोरला जायला लागलो तर ते इंदवडी नावाचं जे गाव आहे तिथे खाली ही नीरा देवघर नदी आहे, ते सॉरी पाटघर धरण त्याच्यावर, ती नदी आपल्याला असं वळण घेतलेलं दिसतं. अर्थात हे स्ट्रक्चर आलंय पण हेही एक वळण दिसतं. आणि मग अशी ज्या वेळेला नदी वेडी वाकडी वाहते, हा फोटो आहे, हा अमेझॉन मधला फोटो आहे पण हा खूपच सुंदर आहे म्हणून मी घेतला. तर ती इतकी वळणं घेत वाहते. अशा वेळेला जर का पूर आला तर पुराच्या पाण्याचा लोंढा हा असं गोल फिरत जाऊच शकत नाही. आपण बघतो की वाहतूक पोलिसांनी कसरत म्हणून माणसांना लोंढा अडवायला काहीतरी बॅरिकेड लावले असतात. कधी कधी मागून इतका लोंढा येतो की ते बॅरिकेड खाली पाडून पुढे निघून जातो. तसं हा पाण्याचा येणारा लोंढा हा आता हे इतकं जे विचित्र वळण आहे हे काही घेणार नाही. तो मध्ये जिथे अरुंद झालाय ना भाग तिथून खाली सरळ निघून जाईल लोंढा आणि नदीचं पात्र कापलं जाईल. तर डावीकडे आपल्याला एक असा कडकोळ्यासारखा किंवा चिमट्यासारखा भाग दिसतोय, तर हे असं नदीचं सोडून दिलेलं पात्र आहे. ह्याचा आकार कुंडल त्याच्यासारखा आहे, बैलाच्या शिंगासारखा आहे किंवा अर्धचंद्राकृती, कुंडलाकार म्हणून त्याला कुंडलाकार सरोवर आहे. ऑक्स बो लेक, बैलाच्या शिंगासारखी दिसणार सरोवर, कुंडलाकार सरोवर असं त्याला
नाव देतात आणि अशी अनेक दिसतात, अशा जोड्या दिसतात. अशा जोड्या म्हणण्यापेक्षा अशा एकामागे एक रांगा दिसतात. बिहारमध्ये गंगा नदी जी आहे तिच्यामध्ये अशा म्हणजे आताच्या गंगा जिथून वाहते, मुख्य प्रवाह जिथून वाहतोय त्याच्यापासून 4-4 किलोमीटरवर कुठेतरी असं आपल्याला कुंडलाकार सरोवर दिसतं. म्हणजे गंगा कधीतरी तिकडून वाहत होती, नंतर ती सरकली. तर हे सगळं हे मुख्यतः भूरूप म्हणून आपल्याला दिसतं. आणि मग आता हे मी का दाखवतो म्हणजे ह्याच्यात काय आहे, तर ह्याचं उत्तर काय नाही, म्हणजे काहीच नाहीये हेच आहे. नदी ज्या वेळेला अशी अगदी म्हणजे सपाट प्रदेशात येते, खूप गाळ घेऊन येते, त्यावेळेला ती इतकी थकते आणि ती इतके सपाट की ती ती वाहते हे खूप आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. आणि मग त्याच्यातून फ्लड प्लेन्स तयार होतात, पूर मैदान तयार होतात. विस्तृतपणा, एक्सपेन्सिव्हनेस, हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपल्याला अनेक जणांना प्रवासामध्ये माहिती असेल की प्रवासामध्ये काहीतरी असं वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या तर लोकांना छान वाटतं. महाराष्ट्रातले लोक मराठवाड्यात प्रवासाला गेले किंवा त्याच्या पलीकडे म्हणजे बिहारमध्ये गेले किंवा आसाममध्ये, काहीच कळत नाही. फीचरलेस, कुठेही बघा तर एक सपाट जमीन दिसते आणि लांब कुठे क्षितिजावर असला डोंगर तर असला नाही तर नाही. तर हे सगळं हे पूर मैदानाचं वैशिष्ट्य आहे. नदी पात्र कुठेतरी ते संपतं, तिथे त्याचा काठ असतो, त्याच्या पलीकडे तो सगळा गाळ असतो आणि नदी वाहते, अत्यंत संथपणे वाहते. कधीतरी ते पाणी पात्राबाहेर पडलं की आपल्याला सगळा गाळ टाकतं. वरचं जे चित्र आहे ते पूर अगदी जस्ट ओसरलं आहे असं चित्र आहे. आणि तो रस्ता जातोय तिथे खरं म्हणजे काठ होता, म्हणजे घाट होता, पण ह्या ब्रह्मपुत्रेचा फोटो आहे. तो पूर ओसरलाय आणि मग त्यांनी गाळ टाकून दिलाय, तो वर्षाच्या खालचा भाग आता गाळत गेला, असंच ते चित्र आहे. तर असं फीचरलेस दिसतं. मग आपल्याला ही पूर मैदानं दिसतात, पूरतट म्हणजे लेव्हीज, उंचवटे दिसतात काठावर. ते काठावरचे उंचवटे निसर्गतः तयार होतात, त्यांनी नदीचे पाणी पटकन पात्राबाहेर पडत नाही. आता नदीला बांधून काढणे जो काही आपल्याकडे नवीन प्रकार सुरू झालाय, त्याच्यामध्ये आपण लेव्हीज बांधताय. बिहारमध्ये बांधतोय, मिसिसिपी मध्ये खूप बांधले आहेत. कधी कधी मात्र उलट होतं, नदी नदीत जाऊ शकत नाही कारण आपण त्याला बांध घातले. पण हे चित्र आपल्याला खूप दिसतं. तर अशी पूर मैदान, पूरतट, असे असे ग्रुप आपल्याला दिसतात. हे सगळं म्हणजे नदी आहे. एक ग्रुप मी दाखवलं नाही, आणि ते दाखवलं नाही याचं कारण ते पुढचं आणि ह्याचं कपलिंग आहे, त्यामुळे आपण ते तिथे त्याच्याबद्दल बोलू. ते म्हणजे त्रिभुज प्रदेश. तर खरं म्हणजे आता त्रिभुज प्रदेशाचा फोटो काय दाखवायचा असं मला, त्रिभुज प्रदेश हा प्रतिमेमधून बघितला म्हणजे सॅटेलाइट इमेज बघितली किंवा एखाद्या नकाशावर बघितला तर तो आपल्याला कळेल त्रिभुज प्रदेश म्हणजे बांगलादेशमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये येतं. हावड्यातून कलकत्त्याला ती हुगळी नदी ओलांडून जातो. तर आपण त्रिभुज प्रदेशात आहोत म्हणजे काय आहे असं काही कळत नाही. ते एक पात्र ओलांड, थोडा दूर प्रवास केला तर अशी 4-6 पात्र ओलांडत म्हणजे दिघा त्यांचं म्हणजे कलकत्त्याचा अलिबाग आहे. जसं मुंबईला आपला अलिबाग आहे तसं तिकडे दिघा आहे, कलकत्त्याचा अलिबाग. एक 5-7 नद्यांची पात्र ओलांडतो आणि ठीक आहे म्हणजे ती पात्र ओलांडतो पण बाकी काहीच फरक नाही. तर हे आपल्याला जमिनीवर कळत नाही हा त्रिभुज प्रदेश आहे का नाही. उंचावरून बघितलं आणि थोडा विस्तृत टप्पा बघितला तर आपल्याला कळतं की अरे हे सगळं एक नेटवर्क आहे. जसं अख्खा बांगलादेश हा एक त्रिभुज प्रदेश आहे आणि तो भारतामध्येही थोडा पसरलाय, बंगालमध्ये तर असं विस्तीर्ण आहे, नाईल मध्ये आहे, मिसिसिपी नदीच्या मुखाशी आहे. काही प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश बघितले तर अमेझॉन सारखी नदी आहे, जी नदी इतकी ताकदवान आहे की तिच्या मुखाशी गाळ बीळ साठणं काही काही शक्यच नाही. अमेझॉन हा म्हणजे एक मोठा रेटा आहे. त्या रेट्याने तिचं काही गाळबीळ साठत नाही. तिचा रेटा इतका जास्त आहे कारण तिला इतकं पाणी आहे की ती उलट समुद्राला दाट ढकलते. मिसिसिपीचा रेटा इतका जास्त आहे की त्या गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये मिसिसिपी आपला गाळ घेऊन टाकते आणि त्यामुळे ते गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये मिसिसिपीच्या डेल्टामुळे अमेरिकेला नवीन नवीन जमीन दरवर्षी मिळत जाते. त्या उलट बांगलादेशमध्ये आपल्याला दिसतं की एक चक्रीवादळ आलं तर सगळं मागची बेटं उडून जातात, समुद्रात घुसतो. तर असं हा हा एक इंटरफेस आहे म्हणजे जमिनीकडून येणारी नदीची प्रक्रिया आणि समुद्राकडून येणाऱ्या प्रक्रिया या एकमेकांशी चक्क लढाई, आघाडी असे असे अशा ठिकाणचा तो प्रदेश आहे. दुसरं पॉप्युलर गोष्ट म्हणजे दुसरी सर्वाधिक जगामध्ये जेवढी जमीन आहे
ती जमीन आहे ती डिस्टिंग्विशिंग फीचर काय, म्हणजे असं एखादी मला विचारलं जमीन कशाला म्हणायचं, ती जी समुद्राच्या वर आहे ती जमीन, असं एक त्यातल्या व्याख्या एखादी केली की जी चुकीची नाही. जमिनीच्या अनेक व्याख्या होता येतील. तर मग त्याला किनारा आहे, आणि मग या किनाऱ्यावरती समुद्र काम करतो, आणि म्हणून मग किनारी भूरूप मिळतात, कोस्टल लँडफॉर्म्स मिळतात. कोणी त्याला ओशनिक लँडफॉर्म्स असं म्हणत नाही. ते कोस्टल आहेत कारण ते किनाऱ्यावरच आपल्याला दिसतात. एखाद्या बेटाच्या किनाऱ्यावर असतील किंवा मोठ्या किनाऱ्यावर अशी भूरूप आपल्याला अनेक दिसतात. एकदा आपण ही नावं वाचली असतील, पण ते आपण बघू प्रत्यक्ष. आता समुद्र जेव्हा काम करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की समुद्रामध्ये थोडे घोळ पण होते. हे मी अगदी मोकळेपणाने बोलतोय. आपण काही जण आपल्यातले खूप जास्त तज्ञ आहेत, ते अजिबात घोळ करत नाही. पण बऱ्याचदा ना लाटा, भरती होती आणि प्रवाह या तीन वेगळ्या, विशेष करून लाटा आणि भरती होती वेगळ्या आहे हे लक्षात घेत नाही. तर लाटा म्हणजे समुद्राचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये एक ऑसिलेशन, आंदोलन असतात, आणि त्याचा संबंध जास्त वाऱ्याशी असतो. जोरदार एकाच दिशेने वारा वाहत असेल तर उंच लाटा येतात. जसं मान्सून मध्ये आपल्याकडे मदागास्कर पासून सलग वारा येतो आणि उंच लाटा येतात, पश्चिम किनाऱ्याला आपल्याला तिथे ठळक दिसत. तर असं त्याचा संबंध वाऱ्याशी आहे. भरती ओटी मात्र अख्खा समुद्राचं पाणीच वर उचललं जातं की खाली ढकललं असं आहे. म्हणजे ते राईज अँड फॉल ऑफ सी लेवल आहे ऍक्च्युली. चंद्राच्या आकर्षणामुळे अख्खा समुद्राच्या पाण्याची पातळी वर जाते आणि खाली जाते, आणि ती नियमित आहे त्या त्या किनाऱ्यावर. जगात सगळीकडे सारखी खालीवर जात नाही, सारख्या वेळाने खालीवर जात नाही, पण तो आजचा आपला विषय नाही. तर हे घडतं. आणि ह्या पलीकडे पाणी असं किनाऱ्याच्या कडेकडेने गेल्यासारखं पण जातं, त्याला सागरी प्रवाह. काही स्थानिक असतात, लिटोरल करंट्स असं म्हणतात, पण ते खूप महत्वाचं आहे. बंदरात गाळ येऊन सांडतो, कुठेतरी सारखं ड्रेजिंग करावं लागतं, बंदराच्या आतमध्ये होडी न्यायची असली तर वगैरे. तर ह्याचा ते जागतिक सागरी प्रवाहाशी काही संबंध असतो असं नाही. याचा बऱ्याचदा संबंध तिथल्या स्थानिक प्रवाहाशी असतो. भारतामध्ये त्या गमती अशा आहेत की आपल्याकडे मान्सून मध्ये त्याचं तोंड फिरतं, म्हणजे उलटा होतो, कारण वाऱ्याची दिशा बदलते. तर हे सगळं जे आहे हे सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे लाटा वेगळ्या, ती होती वेगळी, समुद्राचे प्रवाह वेगळे, असं दिसतं. समुद्र किनारी गेल्यावर काय दिसतं असं विचारलं तर आपण सर्वजण पुराण असं म्हणून. भूगोलातल्या माणसांना आणखीन इंटरेस्टिंग आहे, पुराण आहेतच पण त्यांना कडे पण दिसतात. आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती पुळणी कमी आहे, बीचेस कमी आहेत. महाराष्ट्र म्हणजे साधारणपणे रायगड जिल्ह्यामध्ये कोर्लई पासून आपण सुरुवात केली, कोर्लई म्हणजे रेवदंड्याच्या तिथली जी खाडी आहे सौंदर्य, तर त्या कोर्लई पासून सुरुवात केली तर पार खाली वर्कलापर्यंत, केरळपर्यंत आपल्याला कडे जास्त दिसतील आणि मधून मधून पुळणी दिसतील. हेच पूर्व किनाऱ्याला गेलात तर बहुतेक सगळ्या पुळणी आणि अगदी थोडे थोडे कडे दिसतात. पण मग सागरी कडे दिसतात. मुद्दा मग ही स्लाइड मी वेगळ्या कारणाकरता केली होती, ती इथे वापरली. तर दगड बदलला की कडा बदलतो असं आपल्याला दिसतं. कारण मग सगळीकडे शेवट एकच होणार आहे, लाटा येऊन आपटणार आहे. आणि ह्या लाटा जेव्हा आपटतील त्यावेळेला लाट आपटेलच, पण लाटेमध्ये सापडलेले दगड धोंडे पण येऊन आपटतील आणि त्या दगडाला ते झिजवतील. मग असे सागरी कडे हे आपल्याला तयार झालेले दिसतील. तर डावीकडचा वरचा जो आहे तो रत्नागिरी जवळचाच एक किनारा आहे, तिथला खडक आहे जो महाराष्ट्रात सगळीकडे दिसतो. शिस्ट असं लिहिलंय तर तो तिथला जो दगड आहे हा निवती नावाचं सध्या फार प्रसिद्ध ठिकाण झालंय. तारकर्ली देवबाग आपल्याला माहिती, त्या पलीकडे निवतीच्या किल्ल्यावर आजकाल लोक जातात आणि डॉल्फिन बघायला निवतीच्या बंदरातून जातात किंवा निवतीच्या दीपगृहावर जातात. तर तिथला जो खडक आहे तर तो आहे, तर तिथले खडक असतो, खडक वेगळा आहे, त्याच्यामध्ये त्याची रचना वेगळी आहे, त्यामुळे असं तुटल्या कुठल्या दिसेल. डावीकडचा खालचा जो आहे तो आचऱ्या जवळचा फोटो आहे. आचरा नावाचं सिंधुदुर्गातलं ठिकाण आहे, तर तिथे जांभा खडकच पायथ्याला आहे. तांबरडेकला गेलो आपण, कधी मालवणला गेलो तर सरजेकोट नावाचं ठिकाण आहे, त्याचा फोटो मी नंतर दाखवणार आहे. तर अशा ठिकाणी हे जांभा दगडच किनारा आहे. आणि उजवीकडचा खालचा ग्रॅनाइट लिहिलेला आहे तो वेंगुर्ल्याच्या बंदरातला फोटो आहे. तर तिथे असं दिसतं की ग्रॅनाइट, तर ह्या कड्यांचे आकार वेगळे आहेत, त्याचे कोन वेगळे. तर भूरूपशास्त्राचा अभ्यास म्हणजे ह्यातलं म्हणजे नुसते कडे आणि कड्यांचं वैविध्य हा आयुष्यभराचा विषय होतो. अख्ख्या भूरूपांचा अभ्यास तर एक 100 आयुष्य लागतील त्याला. नुसते समुद्राच्या भूरूपांच्या अभ्यासाला खूप लागतील, तर लोक वर्षानुवर्ष फक्त कड्यांचा अभ्यास. कारण इथेच आपल्याला दिसतं की मी म्हटलं तसं की रत्नागिरी पासून निवती वेंगुर्ल्यापर्यंत हे एवढं व्हरायटी आहे.
असे जगभरातले विविध खडक, असं आपण दीवला गेलो, मांडवा म्हणजे भुजच्या आसपास गेलो, ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, इंग्लंडमध्ये, स्कॉटलंडमध्ये गेलो, ट्वेल अपोस्टल्सला, गोल्ड कोस्टला गेलो. इतकी वैविध्य आहे की हे सगळं चित्र वेगळं दिसेल असं आपल्याला दिसतं. म्हणजे सागरी कडे आपल्याला दिसतात. तर समुद्राच्या बाबतीमध्ये नेहमी संच असतो. म्हणजे आपल्याला तिथे बसाल्ट म्हटलंय तर तिथे एक कडा आहे, त्याला बघितलं तर असं एक बाक आलाय, म्हटलं तर एक उथळ गवेलं ठेवल्यासारखं आहे, गुहा असं म्हणतात त्याच्या, आणि त्याचा तळ हा असा गुळगुळीत सपाट केल्यासारखा दिसतोय. तर तो तरंगदर्शित मंच आहे. लाटांनी तो गुळगुळीत करून घासून काढलाय, म्हणून तो तरंग म्हणजे लाटांनी घर्षित म्हणजे. आणि मग मराठीमध्ये जसं आपण तरंग घर्षित मंच म्हणतो, तसं इंग्रजीमध्ये त्याला वेव्ह कट प्लॅटफॉर्म असंच म्हणतात, शोअर प्लॅटफॉर्म असंही म्हणतात. तो एक प्लॅटफॉर्मच दिसतो. हरिहरेश्वरला गेलो तर हे क्लासिक म्हणजे सर्वोत्तम कुठे बघायचं तर हरिहरेश्वरला घेऊन त्या देवळाच्या मागे प्रदक्षिणा घातली की हे. पण मी त्याचा फोटो टाळला अशा करता की ते अनेकांनी पाहिलेलं असू शकतं. जे पाहिलेलं असायची शक्यता कमी आहे त्याचे मुद्दाम सागरी गुहा दिसतात, सी केव्स दिसतात. आता ही खूपच जास्त आर्टिक्युलेटेड म्हणजे अशा असत नाहीत, कमी आढळतात अशा प्रकारातली ही आहे. ही मगाशी म्हटलं तसं सर्जेकोट नावाचं मालवण जवळचं आहे, तिथे जांभा दगड आहे. जांभा दगड तुलनेने आणि ठिसूळ असतो, समुद्राच्या ताकदीपुढे अगदीच बिचारा गरीब ठरतो आणि त्यामुळे भसाभस समुद्रात तो खाण्यात नेऊ शकतो. बसाल्ट मध्ये इतकी मोठी गुहा खणता येतेच असं नाही. रत्नागिरी जवळ आहे भगवतीच्या बंदरात, पण अदरवाईज अशी नाही. असं दिसतं आपल्याला. समुद्राला जिथे लाटा येऊन आपटतायत तिथे जर का एक समोरच बरोबर खडकामध्ये भेग असते तर समुद्र ती भेग खणायला घेतो आणि त्या भेगेला असे सर खणल्यासारखं जातो. त्याला जिओ असं म्हणतो आपण. हेदवी हे ठिकाण गुहागरच्या दक्षिणेला आहे, ते प्रसिद्ध आहे. तिथले व्हिडिओज तर खूप फिरतात. बामणगड असं त्या ठिकाणाला, जिथे असं एक जीव दिसतो. पण असे अनेक ठिकाणी दिसतात. सहसा हे कड्यांच्या मागच्या बाजूला कुठेतरी लपलेले असतात. हेदवीचा प्रसिद्ध झाला कारण म्हणजे शेवटी वाहनातनं उतरलो की 100 मीटर मध्ये तो येतो. बाकी अनेक ठिकाणी असे जीवोज आपल्याला पाहायला मिळतात. जिथे खडक मऊ आहे तिथे हे खूप जास्त क्लासिक असलेले आपल्याला दिसतात. आणि मग मी म्हटलं तसं हा एक संच असतो, म्हणजे हे एक नसतं. तर एक मागे कडा, आधी एक गुहा तयार होते, त्या गुहेचं छप्पर कोसळतं, मग कडा तयार होतो, मग गुहेचा तळ आहे तो झिजवला जातो, त्याच्यातून तरंगदर्शित मंच तयार होतो. हे जिकडे मऊ आहे तिकडे आतात नेलं जातं. मग आपण तिथे सी आर्च असं लिहिलंय. आता हे अगदीच म्हणजे आपल्याकडे दुर्दैवाने चांगली उदाहरणं नाही आहेत सागरी कमानींची, पण त्यातल्या त्यात दिसणारं हे एकच उदाहरण आहे, सर्जेकोटच आहे. पण आपण इंग्लंडमध्ये गेलो, ऑस्ट्रेलियामध्ये 12 अपोस्टल्सचं पोस्टर बघितलं तर तिथे सुईसारखी भोकं पडलेली असतात. किंवा इटलीमध्ये कापरी आहे, तर त्या कापरीच्या संगमरवराच्या त्या गुहांमधनं माणसांना फिरवतात. तर ही सगळी ग्रुप ही आपल्याला समुद्र किनारे आणि हे खूप जास्त ओळखीचं आहे. समुद्र किनारी गेलो तर कुठे गेलो तर बऱ्याचदा आपलं हे उत्तर असतं ते म्हणजे पुळणीवरती गेलो. 3-4 छोटे छोटे प्रकार दाखवले. वरती पॉकेट बीच म्हटले. पॉकेट याचा अर्थ छोटच लघु पुळण एवढंच म्हणतात. हा निवतीचा आहे, निवतीला फार सुंदर छोटासा बीच आहे. तर हा पॉकेट बीच आहे. खूप आहे आता सध्या खूप प्रसिद्ध असलेला पॉकेट बीच म्हणजे रत्नागिरीजवळ कशेळी म्हणून गाव आहे, तिथे देवघळी म्हणून आहे. तर एकदम तुम्ही हे जर का मी ही नावं घेतोय कुठेही तुम्ही सर्च केले, इंस्टाग्राम पासून ते फेसबुक पासून ते गुगल पर्यंत, तर तुम्हाला ड्रोननी घेतलेलं, ड्रोनमुळे हे फार सुंदर कसं दिसतं याचे चांगले व्ह्यू मिळतात आणि त्यामुळे ते आपल्याला बघायला मिळतं. ते दिसतं. खाली एक बे हेड बीच आहे, म्हणजे शीर्ष पुळण, एखाद्या उपसागराच्या माथ्याशी विस्तृत वाळूचा पट्टा पडलेला असतो. तर तशी ही जास्त आढळते. खूप जास्त म्हणजे जगातल्या पुळणींचं वर्गीकरण केलं की खूप जास्त पुळणी आहे ह्याच प्रकारातल्या असं आपल्याला दिसतं. ह्यांच्यावरती वर्षानुवर्ष काम झालेलं असतं आणि तिथे मी लिहिलंय ते लोक. आता याचं कारण वेगळं होतंय करायचं, पण त्या पुळणीमध्ये पण सारखेपणा नाही. जिथे लोअर म्हटलंय तिचा उतार बघितला तर तो समुद्राकडे आहे. वाळू कळतंय की ती गुळगुळीत आहे, ती लाटांनी मागे पुढे करून अशी प्लास्टर केल्यामुळे ती सारखी गेलेली. जिथे अप्पर म्हटलंय तिथे मात्र जरा उंच सखलपणा जास्त आहे, ती कोरडी असावी अशी वाटते. तर तसंच होतं. वर बीचवर वरती ओटी सतत येऊन जाते. वरच्या भागामध्ये पौर्णिमा अमावस्येच्या आसपासच्या ज्या मोठ्या भरती आहेत
तेवढ्याच घेऊन जातात, त्यामुळे वाळू कोरडी असते. मग हीच वाळू उडत जाते. मागे उजवीकडे ते स्पीडबार म्हणतात, त्याच्या मागे जी सगळी झाडी दिसते, ती झाडी केवड्याचं बन आहे. आणि मध्ये मी आता नारळ लावलं, पण ते सगळं केवड्याचं बन ज्याच्यावर आहे त्या वाळूच्या टेकड्या आहेत, स्पीडबार्स आपल्याला, सॉरी सँड ड्यून्स आपल्याला दिसतात. तर ही सगळी भूरूप आपल्याला अशी पाहायला मिळतात. स्पीडबार म्हणजे काय, याचं एक क्लासिक उदाहरण आहे. पुळणी, अशा अनेक पुळणी दिसतात की ज्यांचं एक टोक सुटं असतं, ते जमिनीला टेकतच नाही. तर पुळण म्हणजे ज्याची दोन्ही टोकं जमिनीला टेकली. स्पीडबार, वाळूचे दांड, म्हणजे ज्याचं एक टोक टेकलंय, एक टोक मोकळं आहे. आता सध्या सगळ्या महाराष्ट्रातलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ पैकी एक, कोकणात यायचं म्हणजे जातात असते, म्हणजे देवबाग तारकर्ली. तो देवबागचा हा फोटो आहे. मागे कर्ली नदी आहे उजवीकडे, डावीकडे समुद्र आहे, आणि त्याच्यामध्ये तो असा वाळूचा पट्टा गेलेला आहे, साधारणपणे एक 7.5-8 किलोमीटरचा. वायरी, मालवणचा दांडी म्हणून किनारा आहे, तिथून वायरी, भूतनाथ, तारकर्ली आणि देवबाग अशी सगळी गावं त्याच्यावर आहेत. आचरा नावाचं आहे, तिथून सुरू होऊन तळाशीलपर्यंत एक, त्याच्याहूनही लांब, देवबागपेक्षाही लांब आपल्याला दिसतो. असं बहुतेक सगळ्या कोकणातल्या खाड्यांच्या तोंडाशी तुम्हाला असं दिसतील. रत्नागिरीत येणारी माणसं भाट्याच्या बीचवर गेलो होतात, तो बीच नसून खरं म्हणजे स्पीडबार आहे. तर हे भूरूप आपल्याला दिसतं. वाळू बघितली तर समुद्र वाळूच आणून टाकतो असं नाही. समुद्र वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणतात, आणि मग समुद्र कधी कधी अगदी बारीक वाळू आणून टाकतो, काही काही वेळेला गोटे आणून टाकतो. जिथे शिंगल लिहिलंय खाली, तो रेडीचा किनारा आहे सिंधुदुर्गातल्या, त्या रेडीच्या किनाऱ्यावरती गोटे आणून टाकलेले आहेत. आणि एका पुळणीवर सुद्धा लाटेची ताकद जिथे जास्त, तिथे मोठ्या आकाराचे कण, आणि जशी ताकद कमी होत जाईल तसे लहान आकाराचे कण, असं एक सिक्वेन्स तयार झालेलं आपल्याला, एक प्रतवारी केलेलं काम हे आपल्याला दिसतं. आणि त्याच्याबरोबर चिखलही खूप आणतात. हे दोन्ही फोटो नर्मदेच्या मुखाजवळचे आहेत. तर ते प्रचंड चिखल, आपण कधी देवदंड आहे आली चौल पासून उत्तरेला महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर गेला तर आपल्याला चिखल हेच दिसेल. मुंबईत वसई, विरार भागात गेलो, डहाणूच्या आसपास चिखल, क्ले, मड, हे वैशिष्ट्य, म्हणजे वाळूपेक्षा चिखल जास्त. तर हे क्ले मड हे पण आहे, मरीन क्ले आहे. समुद्र हे सगळं आणून टाकतो. आणि हे कोकणामध्येही आहे, सगळीकडे आहे. खाजणं, मग ह्याच्यामध्येच खारफुटीची झाडं उगवतात, आणि मग चांगले मड फ्लॅट्स हे तयार होतात. चिखलाचे विस्तृत मंच आपल्याला तयार झालेले दिसतात. आणि ह्याच्यामध्ये अनेक गूढ गोष्टी दडलेले, कारण ह्याच्या खाली काय झाकलं गेलं असेल माहित नाही आपल्याला. चिखल नव्याने येऊन, जसं किहीमचा किनारा अतिशय सुंदर किनारा होता वाळूचा, तिथे खूप चिखल येऊन पडायला, तर सौंदर्य जातं, पण पण चिखलामुळे काही गोष्टी लपून येतात. असं आपल्याला खूप दिसतं. काही वेळेला एक लगून सारखं तयार होतं. लगून याचा अर्थ आपण समोर बघितलं तर तो वाळूचा एक पट्टा आहे, आणि त्याने ते पाणी अडवलंय. त्याचं पाणी जे आहे त्याचं समुद्राशी संबंध अगदी छोटा शिल्लक राहिला, आणि त्यामुळे ते सँडबार लिहिलं त्याच्या मागे जे पाणी दिसतं म्हणजे आपल्या बाजूला, ते शांत आहे, तो एक लगून आहे. अशी भूरूप तयार होतात. बॅकवॉटर्सचं, केरळचं बॅकवॉटर हे कौतुक आहेच, पण त्याच्या पलीकडे बॅकवॉटर्सचेही खूप प्रकार दिसतात. वाळूचे दांड तयार होतात. ही सगळी भूरूप ही आपल्याला किनाऱ्यावर दिसतात. काही पुळणी ह्या दगडांच्याच असतात, म्हणजे आपल्याला वाळूची पुळण माहिती असते, पण दगडांच्या असतात. शेखाडी रायगड जिल्ह्यातला आहे, जिथे वेगळ्या कारणाने ते प्रसिद्ध आहे. हा गणेश गोळे म्हणून जवळ तिथला फोटो आहे. दुर्मिळ आहेत आपल्या किनाऱ्यावर, पण कधी जर का जुना सावरकर चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये ते गाणं जे आहे ते इंग्लंडच्या किनाऱ्यावर आहे, तो शिंगल बीच, अप्रतिम शिंगल बीच आहे. जुन्या काळची बेट आता नव्याने जमिनीशी जोडलेली आहे. तर इथे दिसते आपल्याला की ते टेकड्या ज्या आहेत त्या मुख्य भूमीशी जोडल्या गेल्या आहेत आताच्या आहेत. असं याला टोंबोलो असं म्हणतात. तर हे टोंबोलो आपल्याला किनाऱ्यावर दिसतात. ते रत्नागिरीजवळ गणेश, आणि मग ह्या सगळ्यामध्ये वनस्पती वाढतात, आणि वनस्पती खाली झाकली जातात. आपल्या आता वनस्पतींचा अभ्यास करायचा नाही, पण हे सगळं झाकण्याचं काम हे वनस्पती करतात. म्हणजे मडफ्लॅट्स आहेत का नाही, तर उघडे मडफ्लॅट्स असतातच, पण कोकणात उघड्या मडफ्लॅट पेक्षा मँग्रोव्स आहेत का, म्हणजे त्याच्या खाली तो मडफ्लॅट असायची शक्यता आहे, असं आपल्याला दिसतं. मग वाऱ्याची भूरूप आहेत. आता इथून पुढचा जो भाग आहे तो आपल्यातले काही जण नक्की वाळवंटाशी संपर्कात असतील, काही जणांना कदाचित दीर्घकाळ वाळवंटात वास्तव्य असेल,
पण अन्यथा महाराष्ट्रातल्या लोकांना तिकडे जाऊन बघायचं असलं तर हा संपर्क खूपच कमी येतो. चित्रपटांमध्ये किंवा फिरायला गेलेलो असताना बघतो आणि त्याच्यातही बऱ्याचदा वाळवंट म्हणजे वाळूचा विस्तीर्ण प्रदेश एवढेच आपला समज असतो. पण वाळवंट काही वाळूचीच असतात असं नाही, वाळवंट खडकांची पण असतात. कारण वाळवंट हे इकोसिस्टम म्हणून किंवा हवामान म्हणून त्याचा संबंध हा बाष्पाच्या कमतरतेशी आहे, वाळूशी नाही. नाव वाळवंट असू दे, पण बाष्पाची कमतरता आणि त्यामुळे हवेतला कोरडेपणा आणि म्हणून वाऱ्याचं असलेलं प्राबल्य हा संच महत्वाचा आहे. तर अशी अनेक रूप आपल्याला दिसतात. हा भूचंद्र खडक हे फारच अगदीच आदर्श उदाहरण आहे. पण असं घडतं निसर्गात हे आपल्याला कळालं तर आपल्याला लक्षात येतं की हा जो वरचा दगड आहे हा खरं म्हणजे असाच खालपर्यंत होता. वाऱ्याची गती जमिनीलगत थोडी कमी असते कारण जमिनीशी घर्षण होतं. त्याच्यापासून थोड्या उंचीवर वारा जोरदार असतो आणि आता हा जो आहे हा अगदीच भुसभुशीत स्तरित खडक असल्यामुळे वाऱ्याने सँड ब्लास्टिंग म्हणजे वाऱ्याने आपल्या झोताबरोबर वाळू मारून 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 असं अरुंद करत नेला आणि त्याचा गळाच तयार झाला आणि वरती एक डोकं ठेवलं. त्यामुळे असे किंवा हे मशरूम सारखं दिसतं, मशरूम रॉक असं दिसतं. आता आपल्याला सहजपणे लक्षात येईल की कधीतरी हे खालचं सगळं हे तुटणार आहे कारण हे अरुंद होत जाणार आणि वरचा दगड तर आहे तेवढा राहिला कारण वरती वाऱ्याचा जोरच नाही आणि जोर असला तरी वाळू नाहीये. म्हणजे हत्यार पाहिजे. हुरूप निर्मितीमध्ये हत्यार म्हणजे साधन टूल हे खूप महत्वाचं आहे. वाऱ्यासारख्या गोष्टीची घनता इतकी कमी आहे की त्याला हत्याराशिवाय काम करता येत. आपल्या अंगावरून वारा वाहिल्याने काही बिघडत नाही. मगाशी म्हटलं वाळूचा मात्र झोत आला तर आपल्या अंगाला चांगलेच चरे पडतात. तसंच निसर्गामध्ये तर वरती हलकी माती आहे त्याने त्या दगडाला काही धाड होणार नाही. खाली तो झिजला, आता तो झिजत गेला तर वरचा खाली पडेल. डावीकडे जे दिसलेलं रॉक पेडेस्टल म्हणजे चबुतरा. तर असं आता क्लासिक चबुतरा असं काही ते टेबल मांडल्यासारखा नसतो पण म्हणताना त्याला पेडेस्टल म्हणतात. हा वरचा दगड खाली पडेल असं दिसतं. हे मुद्दामून मी एक चित्र अशा करता केलंय की बऱ्याचदा याच्यामध्ये खूपच गोंधळ दिसतात. यांची मराठी नावं खूप वेगळी आहेत. कार्लेकर सरांचं मोठं योगदान मराठीतून यांना नावं देणं, नव्याने कॉईन करणं, तयार करणं हे आहे. पण आपल्याला असं खूप ठिकाणी दिसतं की झुजेन्स असतात, यार्दान्स असतात म्हणजे वारा झिजवतो. पण खडकाची मूळ रचना वेगळी असते. म्हणजे कठीण आणि मऊ, कठीण आणि मऊ असे उभे स्तंभ असले तर खडक वेगळा झिजेल. आडवे स्तंभ असते म्हणजे सँडविच सारखं असतं की खाली ब्रेड आहे, मध्ये काहीतरी आहे, परत स्टफिंग आहे, वर ब्रेड आहे. तसा खाली कठीण खडक आहे, मध्ये मऊ आहे, परत वरती कठीण आहे. तर मग झुजेन या असे सँडविच सारखे दगड असले तर काय होतात. त्याच्याऐवजी सँडविच उभं केलं तर जसं दिसेल की उभे मऊ कठीण मऊ कठीण आहे तर ते यार्दान्स तयार होतात. काही काही वेळेला दगड इतका तापतो की तो तडकतो, लिटरली तडकतो. त्याच्यातून हे ट्रेकॅन्टर्स तयार होतात. वाळू फार नुसती उडवूनच नाही, ब्लो आउट्स. इथे छोटा दाखवलाय कारण कळेल आपल्याला. विस्तीर्ण अपवहन खळगा दाखवलं तर 200 किलोमीटरचा असतो, त्याचा टोटल काही दिसत नाही, एक सपाट वाळूचा पट्टा दिसतो. तर ब्लो आउट्स असतात, वाऱ्याच्या झोपाने वाळू उडवून दिले जातात. द्वीपगिरी म्हणजे असेच मध्येच उपटल्यासारखे बेटासारखे असे इन्सेबल्स दिसतात. आणि पेव्हमेंट्स म्हणजे वारा जाऊन जाऊन झिजून आपल्याकडे जसं पूर्वी पेव्ड रोड्स असायचे म्हणजे दगड लावलेले रस्ते असायचे तसं चित्र आपल्याला वाळवंट. आता असं लक्षात येईल आपल्या की हे जास्त दिसायचं हवं असेल तर तुमचं वाळवंट खडकाळ पाहिजे. वाळू जास्त असून उपयोग नाही. मग असं सौदी अरेबियामध्ये खडकाळ वाळवंट आहे. भारतामधला फार भाग नाहीये खडकाळ, पण सौदी अरेबियाचा आहे, अल्जेरिया मधला आहे. तर काही जगातली वाळवंट ही जास्त खडकाळ आहेत किंवा उटामध्ये अमेरिकेतलं आहे. तर त्या ठिकाणची मूर्प ही क्लासिक आणि वेगळी आहेत. तेच वाळू आणि त्याच्यावरून वाहता वारा असं गेलं तर आपल्याला आणखीनच वेगळं चित्र दिसतं. आता ह्याच्या आकृत्या मी म्हणजे नेहमीचा हा प्रश्न असतो की आकृत्या आणि प्रत्यक्षातलं चित्र आणि त्यातलं वैविध्य याच्यामुळे खूपच गोंधळ होतात. आणि आपल्यातल्या म्हणजे सुरुवातीला जसा विषय झाला की डोळ्यांनी बघूनच ते कळतं. तर त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार आहेत. सगळ्या प्रकारांमध्ये जायचं मला जाऊ नये असं वाटतं, पण 3 प्रकार आपण शिकूया आणि चौथं बघूया. ते बारखान लिहिले. हा एक म्हणजे आपल्याला चित्रामध्ये
किंवा कार्टून फिल्म्स मध्ये ज्या वाळूच्या टेकड्या दिसतात अशा छान अर्धचंद्राकृती आणि एका बाजूने त्याच्यावर असं छान उंट चढलेत वगैरे आणि दुसऱ्या बाजूने लोक घसरत आहेत किंवा सध्या वाळूवरून घसरणे म्हणजे सँड स्केटिंग सँड बोर्डिंग हा जो प्रकार सुरू झाला तर त्याकरता ज्या टेकड्या असतात त्या सगळ्या बारखांड खूप असतात सुट्या सुट्या उंच अर्धचंद्राकृती असतात ट्रान्सफर्स ड्यून्स जे म्हटलंय हे प्रकरण खूप जास्त दिसतं सेफ ड्यून्स असाही शब्द त्याला वापरतात सेफ टेकड्या खरं म्हणजे चित्रपटांमध्ये किंवा आपण जैसलमेरला बिकानेरला गेलो तर ते जे असं अथांग वाळवंट दिसतं सहाराचं अथांग वाळवंट दिसतं त्या सगळ्या टेकड्या ह्या असतात म्हणजे टेकड्यांचं एक अधिराज्य आहे असं चित्र आपल्याला दिसतं काही काही वेळेला वारा स्थिर आता ते वारा ज्या दिशेने वाहतो त्या दिशेने त्या लांब होत जाणार वारा ज्या दिशेने वाहतो त्याला आडव्या याच्यानुसार ते लॉन्जिट्यूडनल का ट्रान्सफरचे ठरतं पण ते आपण आत्ता बाजूला ठेवू काही वेळेला वारा असं घराघरा फिरतो म्हणजे आधी पूर्वेकडून पश्चिमेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडून सगळीकडून बिचारी ती वाळू ढकलली जाते असं झालं तर मग अशा ताऱ्यासारख्या टेकड्या म्हणजे त्या टेकडी एक मध्यवर्ती असते आणि जसं ताऱ्याला अनेक भुजा असतात तसे त्या टेकडीच्या अनेक दिशांनी गेलेल्या भुजा असतात अशा स्टार ड्यून्स तयार होतात आणि भूरूपावर भूरूप म्हणजे ते रिपल्स असतात तर हे आपल्याला समुद्रकिनारी बघायला मिळतात नदीचा नितळ तळ असेल आणि खाली वाळू किंवा चिखल असेल तर नदीच्या पात्रामध्ये खाली बघायला मिळतात आणि वाळवंटात सगळीकडे हे रिपल मार्क्स त्याला उर्मी चिन्ह असं मराठीमध्ये ते बघायला मिळतं आता पुढची ग्रुप जी आहे ती आणखीन दुर्गम भागात म्हणजे हिमालयात जातो म्हणणारे करू नये मला वेळेचा अंदाज आहे आणि त्यामुळे मी ते त्या दृष्टीने मी ते घेतो तर हे चित्र आहे हे तुम्ही 100 रुपयाच्या जुन्या नोटेवर बघितलेला फोटो आहे कांचनगंगा शिखर आहे तर हे मी मुद्दाम एक फोटो अशा करता दाखवला की जसं समुद्रकिनारी संच असतात तसे हिमनद्यांमध्ये सुद्धा 2 संच असतात कारण हिमनदीला बर्फ घन आहे किंवा आणि तो घन बर्फ असा वळून वळून गेला वळसा घालून गेला आपल्यामध्ये काहीतरी सामावून घेतलं हे काही जमत नाही तर तिचं उत्तम उदाहरण म्हणजे रस्त्याच्या कुठेही आपण बुलडोझर काम करताना ते बुलडोझरचं पातळ जसं माती ढकलत नेतं तसं हिम ते सगळं ढकलत नेतं मग आपल्याला असं दिसतं की बुलडोझर जिथे खणतो तिथे 2 बाजूला त्याचे मातीचे ढिगारे रांग तयार होते सेम हिमनदीमध्ये आणि जिथे थांबतो तिथे शेवट एक उंच ढिगारा आहे हिमनदी ही अशी आहे वरच्या भागामध्ये तुम्हाला असं दिसेल की या शिखराच्या माथ्यावर जो बर्फ पडला तो सरकला आणि शिखराच्या जस्ट खाली पांढरा एक असा खळग्यात साठला त्याला हिमगव्हर असा शब्द आहे सर असं म्हणतात एव्हरेस्ट चढायचं असेल ते एव्हरेस्टच्या शिखराचा 3रा कॅम्प जो आहे तो तुम्हाला वेस्टर्न कूम मध्ये असतो सगळ्यात जगातलं सगळ्यात प्रसिद्ध हिमगव्हर एव्हरेस्टचं कारण खूप लोक जातात काही त्याला कारण नाही पण तो वेस्टर्न कूम मध्ये असतो 3ऱ्या शिबिरामध्ये लोक जाऊन राहतात विश्रांती घेतात तर ते हिमगव्हर असतं आणि मग त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला असा त्रिकोणी शिखर उंचावलेलं दिसतं त्याला गिरीशृंग म्हणजे शिंगासारखं उंच मॅटर हॉर्न असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आता मॅटर हॉर्न हे युरोपमधल्या शिखराचं पण नाव आहे तेच नाव भूरूपाला दिलं आपल्याला असं लक्षात येईल की यातली बरीच नावं ही फ्रेंच स्विस किंवा जर्मन आहेत कारण आल्प्स मधली ती जी प्रचलित शब्द आहेत तेच आपण नावं म्हणून स्वीकारली मराठीमध्ये मग त्याला गिरीशृंग असं आपण म्हणतो आणि दोन्हीकडे बर्फाने हिमाने शिजवल्यामुळे अशी एक धारदार पात्यासारखी एक सोंड खालपासून वर जाते त्याला ऍरिटी किंवा शुककूट असं म्हणतात ते वरचं शिखर बघितलं तर ह्याच्या सगळ्या दिशांना अशा धारदार कडा असलेल्या सोंडा उतरत येतात तर याला ऍरिटी किंवा शुककूट म्हणतात सगळ्यात जगातलं सर्वोत्तम उदाहरण नेपाळमध्ये पोखराजवळ मच्छपुछरे नावाचं शिखर आहे फिश टेल माउंटन म्हणतात अन्नपूर्णाची शेजारी क्लासिक ऍरिटी बघायची असते ते आज काय चढू शकले नाही ते चढायला बंदी वगैरे नाहीये पण ते चढू शकले नाही कारण त्याची जी ऍरिटी आहे ती इतकी थिन नाही इतकी पातळ आहे आणि इतकी तीव्र आहे की ती चढणं खूप कठीण आहे फिश टेल म्हणजे मच्छरपुच्छरे हे सगळ्यात क्लासिक उदाहरण तर असं दिसतं आपल्याला आणि मग तो असा लोंबल्यासारखा बर्फ वरती राहतो तर म्हणजे बर्फाच्या किंवा हिमनदीच्या भूरूपांमध्ये एक सेट आहे जो असा वरती असतो कुठेतरी पर्वतांच्या माथ्यावर आणि दुसरा संच आहे तो तळात असतो त्यांचं असोसिएशन कळावं म्हणून मी हा नेटवरून घेतलेला
काही माझा नाहीये, आधीचा माझा होता. तर हा फोटो आपल्याला दिसतो. तर इथे असं दिसतं की आपल्याला या बर्फाची नदी वाहिल्यासारखं दिसतंय. हा बर्फ तरी येतोय कुठून, तर हा वरूनच वाहत येतोय. आणि खाली जी बर्फाची नदी वाहतीये त्याच्यामध्ये असे काळे पट्टे ओढले. हे काळे पट्टे जे ओढले तो बाजूचा झिजवून आणलेला गाळ आहे सगळा. आणि एक खडं गाळ राडा रोडा, थोडक्यात बुलडोझर किंवा एक म्हणजे तो जसं वाटेत येणारी झाडं दगड धोंडे माती ढकलतो तसं आहे. आणि मग याला मोरेन्स किंवा हिमोड असं म्हणतात. आणि हे कडेला आहे म्हणून यांना लॅटरल मोरेन्स म्हणतात. जिथे हा संपेल हिमनदी तिथे टर्मिनल मोरेन असतो. जसं आपण गोमुखला गेलो तर गंगोत्रीच्या म्हणजे गंगेच्या उगम, तर गोमुख हा टर्मिनल मोरेन आहे जिथे नदी उगम पावते, बाहेर पडते. बियास कुंडला जातात, गोमुखला जातात, यमुनोत्रीला जातात. तर हे सगळे म्हणजे अंत्य हिमोड आहेत, शेवटचे आहेत. हे कडेचे हिमोड आहेत. आणि आपल्याला लक्षात येईल की असे वरती तरंगणारे बर्फाचे त्या सर्क आणि भूशृंग आणि हे सगळे वरती बर्फ आहे. मध्ये उघडा बोडका खडक आहे की ज्याच्यामध्ये सगळं बर्फ घरंगळत खाली आलंय आणि खाली येऊन साचल्यावर मात्र ते सरकतंय. हे सरकतंय, या सगळ्या हिमनद्या आपल्याला दिसतात. पर्वतीय हिमनद्यांमध्ये ही भूरूप आपल्याला जास्त दिसतात. हिमनदीतला प्रॉब्लेम हा आहे की हिमनदीतली बरीचशी भूरूप आहे बर्फाखाली झाकलेली आहेत, त्यामुळे ते आपल्याला डोळ्यात दिसत नाहीत. ती बघायची असली तर हिमनद्या नाहीशा झाल्यावर उत्तम दिसतात. दुर्दैवाने तसं होऊ नये, आपल्याला हिमनद्या हव्या आहेत. नॉर्वेमध्ये मगाशी मी म्हटलं तसं हिमनद्या विखरून गेल्या, म्हणजे हिमयुग येऊन गेल्यावर ते घडलं आणि मग तिथे आपल्याला त्यामुळे उघडी पडलेली भूरूप दिसते. तर हे दोन संच आपण बघितले हिमनद्यांचे. अंटार्क्टिकावर बर्फाखाली काय असेल याचे अंदाज लोकांना आहे. आता मगाशी आपण नदीची दरी बघितली त्यावेळेला ती व्ही आकाराची, म्हणजे खाली अरुंद आणि वरती रुंद. इथे दिसेल की हे सगळं तळ सपाट करून टाकला त्या बर्फाने. आणि बर्फाचं ताकद इतकी आहे, म्हणजे त्याचं दाब इतका आहे की आपण साधारणपणे ज्या खोलीत आता बसला असेल त्याच्या एक 5 पट आकाराचा तो बर्फ सहजपणे ढकलत नाही, तो रेटवत येतो अक्षरशः. आणि त्यामुळे ती यू आकाराची होते, म्हणजे खाली दरी तळ पण रुंद आणि काठ उभे, असं यू आकाराची दरी. आता आपण फळ्यावर काढलेला इंग्रजीतला कॅपिटल यू आणि प्रत्यक्ष फील्डमध्ये दिसणारा हे जुळणार नाहीत. याला यू शेप व्हॅल्यू असं म्हणतात. आणि शेवटचा घटक जो आपल्याला आता सध्या गूढ आहे, सध्या साहसी पर्यटनामुळे माहीत झालाय खूप, पण जो आपल्यापासून खूप अज्ञातही असतो, तो म्हणजे जमिनी खालून जेव्हा पाणी जातं त्यावेळेला सुद्धा ते काही भूरूप तयार. आणि मग जमिनी खालून पाणी जाताना हे चित्र बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की ते पाणी कुठून तरी आलं, ते सिंकिंग स्ट्रीम म्हटलं. आणि ते पाणी आता हे कुठे दिसतं, तर ही जिथे दगड विरघळणारा आहे अशाच भागामध्ये हे आपल्याला दिसतं. आणि मग तो दगड विरघळत जातो आणि मग खाली ते पाणी असं जमिनी खालून खालून वाहतं, काही गुहा तयार करतं आणि कुठून तरी बाहेर पडतं. आणि मग ती जी गुहा आहे ती आतून आपल्याला अशी दिसते. जिथून पाणी ठिबकतं तिथे ते सगळे क्षार जमा होतात आणि मग ठिबकणाऱ्या पाण्याच्या क्षारांपासून झालेले स्तंभ, म्हणून त्याला लवण स्तंभ असं स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेक्माइट्स आपल्याला दिसतात. तर हे कॉमन फीचर्स आहेत. बाकी उवालाज असतात, केव्ह असतात म्हणजे गुहा असतात, टरेट्स म्हणजे गुहांना जोडणारे मार्ग असतात. मेघालयामध्ये, ओडिशामध्ये उदयगिरीला आपल्याला आता अशा दिसतात. महाराष्ट्रामध्ये वडगाव दऱ्याला एक लवण स्तंभ होता पण तो गेला. आपल्यातले कोणीतरी दांडेलीला गेला असतात तर तिथे कुळवी कुळगी म्हणून कुळबी म्हणजे कुळगी म्हणून म्हणतात तिथे केव, तर तिथे जो लवण स्तंभ आहे एकच शिवलिंग म्हणून जे पुजतात तर तो लवण स्तंभ आहे. आणि अर्थातच मेघालयामध्ये आणि परदेशामध्ये अशा क्लासिक केव्ज आहेत. तर भूरूपांचा एक आढावा म्हटला तर हा खूप धावता आढावा हा सगळ्या भूरूपांचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरं म्हणजे भूरूपांबद्दल खूप जास्त बोलता येईल आणि खूप मी बाजूला ठेवलंय. हे सगळा खटाटोप कशा करतात याचं शेवटचं उत्तर फक्त एक वाक्यात आपण बघूया. सगळ्या निसर्गाच्या प्रक्रियांचा प्रयत्न एकच असतो. उंच उठे बाहेर आलेले भाग झिजवायचे आणि खळगे आणि आतले भाग भरून काढायचे. कधी ना कधी सगळे डोंगर झिजतील, सगळा काळ समुद्रात जाईल आणि पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गुळगुळीत होईल. ह्या दिशेने सगळं काम करतं गुरुत्वाकर्षणामुळे. समुद्रात घुसलेले जमिनीचे भाग कडे म्हणून मागे झिजवून आणतात
आतले उपसागर आहेत त्याच्यामध्ये गाळ साठवतात आणि कधीतरी तो समुद्र किनारा सरळ होईल असा निसर्ग प्रयत्न करतो. हे कधीही होणार नाही, कारण काल कार्लेकर सरांनी आपल्याशी बोलले तसं अनेक घडामोडी घडतात, ज्वालामुखी होतात, पण निसर्गाच्या कामाची दिशा, भूरूपाच्या कामाची दिशा ही आहे. धन्यवाद. सर खूपच छान सांगितलं, सोप्या भाषेत सांगितलं, आणि त्यापेक्षा महत्वाचं की अनेक उदाहरण दिली की जी लोकांना माहितीची आहेत. तर त्यामुळे तुम्ही जे सांगताय तर ते रिलेट करणं आम्हाला खूप सोपं झालं. तर त्यामुळे तुमचे खूप मनापासून आभार मानतो. आपण पुढच्या भागाकडे म्हणजे लोकांचे काही प्रश्न असतील तर ते घेऊया. तर कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज अनम्यूट करून प्रश्न विचारा आणि परत म्यूट करा. त्याच्या आधी 1-2 मिनिटं बोलतो मी. हो सर. हो. हा प्रचंड म्हणजे ह्या विषयाचा आवाका एवढा मोठा आहे ना की हे 1.5 तासामध्ये बसवणं हे खरोखर चॅलेंजच आहे मोठं. हे खरंय सर, हे तर ते खरंय सर. ते ठाकूर देसाईंनी खूप चांगलं पेलवलंय धनुष्य असं मला म्हणायचंय. हो. खरं म्हणजे यातला प्रत्येक जो हा आहे ना टॉपिक आहे ना तो घेऊन 6-7 टॉपिक एकत्र करून एक चांगल्यापैकी आपल्याला कोर्सही करता येईल. म्हणजे बरोबर नुसतं आहे सर. फ्लुवियल, नुसतं कोस्टल लँडफॉर्म असं एक एक घेऊन म्हणजे मग ते 1.5-1.5 तासाची खूप छान लेक्चर्स होतील. राईट. तरी म्हणजे सुद्धा हा लँडफॉर्म असाच विषय ठेवायचा फक्त. हा हा सगळे हा आणि हा. त्याच्यामध्ये फ्लुवियल, कोस्टल, ग्लेशियल सगळे ठेवायचे 6-7 तर डेफिनेटली होतील सर, चांगल्यापैकी. सर पुढचा तसाच करू आपण. हा तसा एखादा खूप चांगला होईल ज्याच्यामध्ये लोकांना डिटेल माहिती जास्त मिळू शकेल राईट त्या राईट राईट. लँडफॉर्म बद्दलची. येस. पण ठाकूर देसाई तुम्ही खूप चांगलं पेलवलंय. थँक्यू व्हेरी मच. कोणाला प्रश्न असतील तर विचारा. थँक्यू थँक्यू. सर पूर तट आणि पूर मैदान याला इंग्लिश काय शब्द सांगितले ते कळले नाहीत. फ्लड प्लेन म्हणजे फ्लड प्लेन. हा म्हणजे पूर मैदान. हा. आणि लेव्हीज LEVEES. LE. व्ही हा. EES लेव्हीज ओके. म्हणजे हा. पूरतट. पूर तट. ओके ओके ओके. थँक्यू सर. श्रीकांत कुलकर्णी बोलतोय. हे जे नमस्कार. हॅलो हा बोला हॅलो सर. हा बोला बोला. बोला. म्हणजे हे नदी काठ आणि समुद्र किनाऱ्याच्या संबंधातले नाहीये, पण आपण समजा जर का औंधच्या देवीला गेलो किंवा आळंदीपाशी जर का बघितलं तर मध्येच असा एखादा डोंगर आले, टेकडी आलेली दिसते, बाकी सगळं फ्लॅट दिसतं. हे काय म्हणजे पूर्वीच्या काळच्या नद्यांमुळे झालेलं असेल का कुठल्या इरोजन मध्ये झालेलं असेल, असं बाकीचे डोंगर गेले आणि वरतीच एक आलेले टेंगुळ असं म्हणजे फोड आल्यासारखं दिसतं साधारण. तर ते काय हो तो बरोबर. कुठल्या ह्याच्यामध्ये? नाही, याची कारणं अनेक असू शकतील. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तो वेगवेगळ्या कारणांमुळे झाला असेल. कधी कधी म्हणजे जसं उरण किंवा मोडाला, म्हणजे मला तुम्ही माहिती आहे की तुम्ही जहाजावर फिरलाय तर तिथे हा, तर काही काही वेळेला असं असतं की हे पूर्वी सगळं उंचच होतं करेक्ट. आणि बरचसं खरवडलं गेलं, झिजून खाली गेलं आणि जे कठीण होतं तेवढं टेंगळासारखं राहिलं. त्याला एच प्लेन्स म्हणतात. तर काही भाग असेल आंध्र प्रदेशमध्ये वगैरे काही काही वेळेला असं होतं की तिथला खडक जो आहे तो खूप जास्त कठीण राहील आणि बाकीचा तुलनेने तितका कठीण नव्हता, तर मग बाकीचा झिजण्याच्या प्रक्रियेत बारीक होऊन गेला. हा मात्र तसा टेंगळासारखा आहे. काही वेळेला अच्छा. असं होतं की जमिनीतनं लावा येताना तिथे तो लावाचं एक कारण झाल्यानंतर तेवढंच आलं, प्लग तयार झाला लावाचा, आणि तो लावाचा प्लग असल्यामुळे तो असा टेंगूळ किंवा शेपूट, म्हणजे आपल्याला अशा अनेक शेपूट म्हणजे पिनॅकल्स असतात, रॉक पिनॅकल्स. जीवदंडला जसं वांदरपिंगी आहे किंवा डाकच्या बहिरीला गेलो तर तिथे जसं आहे तर ते दिसतात. तर असे रॉक प्लग्स असतात, वेगवेगळ्या कारणांनी हे दिसतात. पण हे निरीक्षण अत्यंत अचूक आहे की असं इरॅटिक म्हणजे हा आसपासला का का आला हा प्रश्न पडावा असे ते असतात. आणि बरोबर. आणि याला जोडून दुसरं म्हणजे समजा आपण जसं हम्पीला गेलो तिथं ते असे मोठमोठे बोल्डर आहेत सगळे. हो हो तसं आपल्याकडे सोलापूरकडे जाताना मध्ये एका ठिकाणी हो. ते लागतं तसं. बाकी बरोबर. कुठे ते दिसत नाहीत. म्हणजे हम्पीचं वाचता थोडं तुम्ही जस्ट 50-60 किलोमीटर गेले की एकदम ते सगळं प्लेन आहे. हा. मग आता हे ते त्या ज्वालामुखीत जेव्हा ते झालं तेव्हाच ते आहे का हे ते काय वेगळ्या फॉर्म्स मधनं आलेले आहेत ते नाही, प्रकार? आता दगड वेगवेगळे आहेत पण याला टॉर असं म्हणतात. हे जे भूरूप आहे याला टॉर्स म्हणतात. म्हणजे असं दिसतं की एक टेकाड आहे आणि त्या टेकडाच्या माथ्यावर दगड नुसते एकमेकावर ठेवलेले आहेत. हम्पीला दिसतं, सगळीकडे दिसतं. तर हे टॉर्स आहेत आणि हे खाल आंध्र प्रदेश, कडप्पा, कुर्नूल पर्यंत पण मध्ये मध्ये दिसतं. तर असं आहे की
हा सगळा म्हणजे ही निर्मितीची प्रक्रिया बघितली ना, तर हा सगळा लावा आणि हे सगळं एकाच वेळची प्रक्रिया आहे. पण मी म्हटलं तसं बाकीचा भाग खरवडून गेल्यामुळे हे जे खडकाळ आणि कठीण होतं ते उंचावर राहिलं आणि ते मधला गाळ होता तो सगळा खरवडून गेला. आणि ते खडक सुद्धा असे होते की ज्यांना भेगा होत्या, जोड होते आणि त्यामुळे त्याचे ते ठोकळे ठोकळे झाले. म्हणजे मधला सॉफ्ट भाग झिजून गेला आणि त्या खडकांचे ठोकळे तिथेच राहिले. तर ते पडले नाही, कारण ते पडण्याकडे पाऊसही होता आणि वाराही होता. ते असे राहिले. असं अनेक ठिकाणी टॉर्स आपल्याला दिसतात. सिंधुदुर्गात पण दिसतात. म्हणजे आश्चर्यकारकरित्या अधिक पाऊस आहे तर त्याचा संबंध लिथॉलॉजी म्हणजे भूरचनेशी आहे. नुसतंच भूरूपांशी नाहीये, खडक कसा आहे याच्याशी पण त्याचा अरे, संबंध धन्यवाद सर, धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा आहे की अपकर्षण ही काय प्रक्रिया असते? अपकर्षण असा मी शब्द वापरला नाही, त्यांना अपक्षरण म्हणायचं असेल. हा, अपक्षरण. हा, तर हा, अपक्षरण, सॉरी. हा सोपा, झीज हा त्याच्या जवळचा शब्द. अपक्षरण काय असतं की वेदरिंग म्हणजे आहे त्या दगडाचे विखंडन म्हणजे तुकडे होणे आणि ते तुकडे आहेत त्या जागेवरून पुढे सरकणं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, तर त्याला अपक्षरण म्हणतात. तर विदारण आणि अपक्षरण या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. अपक्षरणामध्ये ओके. फुटलेला खडक आहे तो आपली जागा सोडतो आणि अर्थातच उताराच्या दिशेने सरकतो. डिस्प्लेसमेंट आहे. ओके. मला एक विचारायचा आहे प्रश्न. हो नमस्कार सर. हो तुम्ही नमस्कार. मगाशी ग्लेशियरच्या वेळेस सांगत होतात त्या सियाचीनच्या वेळेस की अम, तो हिमनद गाळ आणतो, पण मग बर्फामध्ये गाळ कुठून येणार आहे? नाही म्हणजे ते कसं असतं, गाळासारखे आहेत असं काहीतरी तुम्ही म्हणालात, तर त्याबद्दल विचारायचं. नाही हा प्रश्न अगदी परफेक्ट आहे तुमचा, अचूक आहे. गाळ आणतो म्हणजे कसं असतं, बर्फामध्ये गाळ येतो याचं कारण बर्फ जेव्हा घासतो तेव्हा आपल्या कडा घासतो आणि त्यामुळे डोंगराच्या ज्या कडा आहेत वाटेत आलेल्या त्या बर्फ चक्क तापतो आणि तिथले जे दगड धोंडे तो गाळ म्हणून येतो आणि बर्फाचा खूप जास्त दाब, हा बर्फाचा खूप जास्त दाब त्याच्या तळावर असतो आणि चक्क उचकटत नेतो म्हणजे उत्पाटन असंच त्याला शब्द आहे. प्लकिंग म्हणजे हिमनदीच्या झिजेमधला सगळ्यात कॉमन प्रोसेस प्लकिंग आहे. चक्क रंधा मारतात ना जसा लाकडावर, तसं जर हा रंधा किंवा बुलडोझर उचकट तसं तो उचकटतो काठ आणि तळ, आणि हे काठ आणि तळाचं उचकटलेला सगळा गाळ. आणि आता काय होतं, काठ खरवडले तर वरचेही दगड धोंडे सगळे लँडस्लाईड सारखे खाली येऊन पडतात आणि हे सगळं गाळ म्हणून घेऊन सांगतात. त्यामुळे हिमनदीच्या गाळामध्ये धोंडे जास्त असतात, शिळा जास्त असतात, बारीक वस्त्रगाळ फारसं काही मिळत नाही. बर, पण मग हा एवढा मोठा गाळ येऊ शकतो का? प्रचंड. म्हणजे आपण गोमुखला गेलो तर साधारणपणे 40 फूट बाय 40 फुटाचे धोंडे दिसतात अरे बापरे. आणि तो ढकलला जातो अख्खा धोंडा. म्हणजे हिमनदीवर जे गिर्यारोहण करतात ते तंबू लावताना दगड बघतात की हलेल का नाही, कारण काही वेळेला असं झालेलं आहे की तो दगड गडगडला, विस्तृत दगड होता तंबू लावून तो गडगडला. तर हे मोरेन्स म्हणतात. फक्त त्याची गती ही अत्यंत मंद असते, म्हणजे दिवसाला काही सेंटीमीटर ते वर्षाला काही मीटर इतकी, त्यामुळे ते आपल्याला डोळ्याला दिसत नाही. अच्छा. आपण ऐकतो गोमुखला कधी कधी अपघात होता की गोमुखला अचानकपणे त्या गंगेच्या जी गुहा आहे त्याच्यामधनं एक धोंडा येतो आणि तिथून बर्फाचा कडा कोसळतो आणि जे भाविक नदीमध्ये आंघोळीला गेले ते त्यांचा मृत्यू होतो. तर ते ऍक्च्युली ते मोरेन्स सरत नाही, ते एक त्याचं कारण आहे. बर बर. नाही, मला मला असं वाटत होतं की पाण्याला कसा फोर्स असतो ना, किंवा पाणी प्रवाही असतं, जोर पण असतो, त्याच्यामुळे गाळ येणं किंवा तो कुठेतरी टाकणं किंवा साठून राहणं हा भाग वेगळा. पण बर्फ कसा तो प्रवाही नाहीये, म्हणजे पाण्यासारखा प्रवाही नाहीये, तरी पण गाळ येतो का असं मला वाटत होतं, म्हणून मी हा प्रश्न विचारला. अगदी बरोबर, पण की बर्फाची ताकद पाण्याच्या कैक पट जास्त आहे. अच्छा, फक्त ते मंद असल्यामुळे हा, आपल्याला जाणवत नाही. आणि त्याची ताकद प्रेशरमुळे, व्हेलॉसिटीमुळे नाही, म्हणजे वेगामुळे नाहीये, दाबामुळे. बर बर, ठीक आहे, धन्यवाद सर.
अजून कोणाला काही प्रश्न आहेत? नसल्यास आपण आजचं सेशन संपवूया. मला असं वाटतंय की सर काही कोणाला प्रश्न नाहीयेत. खूप छान तुम्ही माहिती दिलीत, तर त्यामुळे सगळ्यांना खूप गोष्टी क्लिअर झाल्या असतील असं वाटतंय मला. बरोबर. अ, तर त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आजच्या सेशनचं एंड करूया. खूपच छान माहिती दिली सर तुम्ही आम्हाला. आणखीन 3 वेगवेगळ्या प्रकारचे लँडफॉर्म्सचे म्हणजे ओरिजिन असलेले असे दाखवलेत. आणखीन त्यांची अनेक रूपं दाखवलीत आणि ती होण्यामागची कारणं दाखवलीत. सगळ्यासाठी मी जीविदातर्फे आणखीन सर्व पार्टिसिपंट्स तर्फे तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद धन्यवाद. उद्या धन्यवाद. आपलं संध्याकाळी 6:30 वाजता लेक्चर जे आहे तर ते रॉक वेदरिंग आणि मास मुवमेंट म्हणजे खडकांचे वितरण आणि त्याची विस्तृत झीज या विषयावरती आहे. डॉक्टर तुषार शितोळे सर आपल्याला उद्याचं लेक्चर घेणार आहे. तेवढंच इंटरेस्टिंग आणखीन वेगळी माहिती असणारं हे लेक्चर आहे. सगळ्यांनी आजच्या सारखंच 6:25 वाजता जॉईन व्हा. आपण 6:30 वाजता सुरू करूया. थँक्यू व्हेरी मच अँड गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद.